राईट. सो आर बाय झेडची व्हॅल्यू एक घ्या, हा एक, याची व्हॅल्यू 0.084 के बीची व्हॅल्यू 0.0844 के बी इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर करावं लागेल. या ठिकाणी जर बघायला गेलं तर मॅक्झिमम जी काही स्ट्रेस येत असते ना तिच्या 17.7% एवढी स्ट्रेस आर बाय झेड इज इक्वल टू 1ला असते. 17.7% ऑफ मॅक्स म्हणा, 17.7% ऑफ मॅक्स. आर बाय झेडची व्हॅल्यू ज्या ठिकाणी 2 असते त्या ठिकाणी के बीची व्हॅल्यू 0.00858 राईट. आणि तिथं किती असते बरं का, तर 1.8% ऑफ मॅक्झिमम, 1.8% ऑफ वॉट मॅक्झिमम. याचा अर्थ निग्लिजिबल म्हणून ब्रॅकेटमध्ये निग्लिजिबल आहे, खूप कमी स्ट्रेस आहे. लक्षात. हा टेबल तुम्हाला परीक्षेला विचारतात कित्येकदा. मी ते म्हणतो ना दरवर्षीच प्रश्न पडतोय. तो तुम्ही जे काही आहे ना, हा इथपर्यंत जे काही चाललेला आहे तुम्हाला नसेल कळालं, मी रिपीट सांगेल, मी 100दा सांगेल, 1 तास पुरा घालून देतो मी. 0.5 जर राहून गेलं का, तर 0.5ला आहे 0.2733 राईट. 0.5ला 0.2733 राईट. आणि ते किती आहे 57% ऑफ सिग्मा मॅक्स, सॉरी मॅक्स 57% ऑफ मॅक्सिमम. अशा पद्धतीने दिले. याला आपण रेफर करू. आता जेवढा काही सगळा डाटा आहे याला आपण रेफर करूया, आपल्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम तयार करूया आणि आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आपण आपल्या पद्धतीने काय करूया, उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. जसं की काय बघा, क्वेश्चन रेफर करू. सो क्वेश्चन म्हणलेलं आता कॅल्क्युलेट दी वर्टिकल स्ट्रेस calculate the vertical stress for point load घेतो मी. समजा Q इज इक्वल टू फॉर पॉईंट लोड, हा क्वेश्चनचा आहे Q. फॉर Q इज इक्वल टू पॉईंट लोड किती आहे 20 किलो न्यूटन. समजा 20 किलो न्यूटन फॉर पॉईंट लोड 20 किलो न्यूटन ॲट R इज इक्वल टू 6 मीटर अँड Z इज इक्वल टू 6 मीटर राईट. Z इज इक्वल टू 6 मीटर. तर तुम्हाला काय करायचं, एवढा मी डाटा दिलेला आहे. आता एकदम क्वेश्चन सोपा बनतोय, पण याच क्वेश्चनला काय करायचं, याच क्वेश्चनला समजून बुजून काढून घ्यायचं. हे तर दिलेलं आहे, अजून पुढे म्हणायचं फर्दर कॅल्क्युलेट फॉर R by Z इज इक्वल टू 0.5 राईट का, जे असतील ते 0.5. 1 तर 1 ती केसचं झालेली आहे आणि 2 साठी पण काढायची. यात सगळ्यांसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायची. झेड कॉन्स्टंट राहणार आहे एवढं लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग चला ना, सिंपल झाला आता. तर विचार करा तुम्ही, जर समजा तुम्हाला मी R by Z इज इक्वल टू 1 देऊन देतोय राईट. सगळ्यात महत्त्वाची बात, आपण या रूटने जायचं नाही, आपण या रूटने जाणार नाही. आपण काय करूया, आपण मॅक्झिमम काढूया. पहिले मला सांगा की जर समजा मला एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला काढायचा आहे, ठीक आहे. तो पर्टिक्युलर पॉईंटला मला काढायचं, तर कुठे आहे आपल्याला माहिती. पण मी तुम्हाला काय म्हणतो बरं का, जर R इज इक्वल टू 0 मी घेतला, Z इज इक्वल टू मी 6 जर का घेतला, ही केस काय होऊन जाते, ही केस R बाय Z इज इक्वल टू 0 वाली येते. त्या केसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेस भेटणार होता. तर तुम्ही मला सांगा मॅक्झिमम स्ट्रेस किती येईल. तुम्ही म्हणणार R बाय Z इज इक्वल टू 0 म्हटल्यावरती तुम्ही म्हणणार मॅक्झिमम स्ट्रेस जी काही येईल ती येईल 0.4775 क्यू बाय झेड स्क्वेअरची व्हॅल्यू 6 टाकावं लागेल, क्यू बाय 36 म्हणतो. पुन्हा क्यूची पण व्हॅल्यू आहे, क्यूची व्हॅल्यू किती आहे, काहीतरी काढली तुम्ही 25. तर याचं कॅल्क्युलेशन करून मला मॅक्झिमम सांगा. मॅक्झिमम स्ट्रेस इज इक्वल टू व्हॉट, मॅक्झिमम स्ट्रेस ॲट R बाय Z इज इक्वल टू 0 किती येते रे, किती येते, तो 0.4775 क्यू पण दिला आहे तुम्हाला, मी लोड दिलेला आहे, झेड दिला आहे तुम्हाला, 6चा वर्ग करा, तर तुम्हाला मॅक्झिमम हे भेटेल, हे मॅक्झिमम भेटेल. आलं लक्षात. तर तुम्ही मला उत्तर सांगा किती येते. 4.477 इंटू क्यू डिवाइड बाय झेड स्क्वेअर 36 करा, किती येते न्या. एवढा टाईम कसं काय लागतोय रे, क्यू दिलाय ना तुम्हाला मी, पॉईंट लोड दिला होता ना किलो न्यूटनमध्ये. अरे बाबा पॉईंट लोड दिलाय तुम्हाला मी, क्यू दिला नाही का, किलो न्यूटनमध्ये दिले ना. खरं नाही ते, काय राहिलं.
चला सोडा, जाऊ द्या. तर अशा पद्धतीने जे काही आहे तुम्ही काय काढून घेता, इथून मॅक्झिमम काढून घ्यायचा. सो मॅक्झिमम स्ट्रेस जर तुम्ही काढून टाकला तर R/Z=1साठी मॅक्झिमम स्ट्रेसचा किती पर्सेंट घ्यावं लागत असतं. R/Z त्या ठिकाणी 1 आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 17.7%, सो 17.7% ऑफ द वॉट मॅक्झिमम करून घ्या, तुम्हाला हवाला भेटून जाईल R/Zसाठी. तो हे पर्सेंटेज तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये पर्सेंटेज विचारतायत, लक्षात घ्या. R/Z=0 ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ओरिजिनल प्लेनमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस असतो. R/Z ज्या ठिकाणी 0.5 आहे त्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिममच्या 57% एवढा स्ट्रेस दिसायला भेटतो. R/Z=1 आहे त्या ठिकाणी मॅक्झिममच्या 17.7% दिसायला भेटतो आहे. आणि R/Z ज्या ठिकाणी 2 आहे त्या ठिकाणी तुम्हाला 1.8% ऑफ द मॅक्झिमम दिसायला भेटतो, जो की निग्लिजिबल आहे, जो की काय निग्लिजिबल आहे. चला पुढे. तर आता जो तुम्हाला जो ग्राफ पण काढून दिला होता तो पण तुम्ही लक्षामध्ये ठेवलेला आहे. तर ही वाली बात आपल्या लक्षामध्ये होऊन जाते. आता हा टेबल जो काय आहे पूर्ण रेफर केला असेल तुम्ही, हा टेबल पूर्ण रेफर केला असेल. आता मी काय सांगतोय गंमत बघा. आता काय झालं गड्या, बोजनीसच चाललंय, सगळं बोजनीसच चाललंय. आता मॅटर काय झाला की हे जे काही ग्राउंड आहे ना, हे ग्राउंड सरफेस आहे. याच्यावरती जे ना इथे लोड लावला आहे मी Q1, राईट. इथं पण लोड लावला आहे समजा मी Q2, इथे लोड लावला आहे समजा Q3. अशा पद्धतीने एक आज ॲक्च्युली फील्डमध्ये जेव्हा तुम्ही बघायला जाणार ना, तर फील्डमध्ये कसं असेल रे, हे फील्डमध्ये असं असेल बघा, कसं असेल हे फील्डमध्ये कसं असेल हे बघा. आपण पॉईंट लोड घेऊ, इथं काहीतरी पॉईंट लोड असेल, इथं काहीतरी पॉईंट लोड असेल फील्डमध्ये. ॲक्च्युली झाड असेल, इथं काहीतरी झाडझूड असेल, खांबा असेल, झाड असेल, राईट की नाही. अशा पद्धतीने हे सगळं फील्डमध्ये असं असेल की नाही, हे क्लिअर आहे तुम्हाला, बरोबर. नंतर दिसायला भेटते काय मला की मला म्हणलेलं आहे जमिनीच्या खाली हा पिवळा पॉईंट आहे ना, जमिनीच्या खाली पिवळा पॉईंट, याला नाव P दिलं आहे त्यांनी. आणि म्हणले की पीच्या ठिकाणी या सगळ्यांमुळे याच्यामुळे 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 हे जे काही 9 पॉईंट आहेत ना, या सगळ्यांमुळे या जमिनीच्या ठिकाणी किती स्ट्रेस येईल तो काढा. तुम्ही काय करणार, इंटू जी घेणार की यार याचं वजन काय असेल ते काहीतरी असेल, आणि हे रॅडियल डिस्टन्स किती आहे समजा, हे रॅडियल डिस्टन्स काहीतरी असेल, राईट. मग त्याच्यामुळे घेणार तुम्ही इंडिव्हिज्युअली घेऊन काढून काय करणार, याच्यामुळे जेवढा येईल तो एक आला, याच्यामुळे जेवढा येईल तो एक आला, याच्यामुळे जेवढा येईल तो आला, याच्यामुळे जेवढा येईल तो असं सगळं कॅल्क्युलेशन करणार आणि सगळ्यांची ॲडिशन करणार, तेवढा स्ट्रेस इथे येणार होता. परंतु आपण तसलं करणार नाही, एवढं मोठ्यामध्ये जाणार नाही. मग आपल्याला इथे काय करायचं असतं, युनिट लोड मेथड वापरायची असते. तर युनिट लोड मेथड कशी असते लक्ष द्या. आता तर मी काय म्हणतोय की पर्टिक्युलर डेप्थला मला P पॉईंटवरती स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि जमिनीवरती असे 9 पॉईंट आहेत. या 9 पॉईंटच्या वजनामुळे या पर्टिक्युलर याच ठिकाणी फक्त इथं याच्यामुळे काहीतरी ताण येईल, याच्यामुळे इथं पण ताण येईल, याच्यामुळे ताण येईल, याच्यामुळे ताण येईल, सगळ्यांमुळे ताण येणार आहे. सगळ्यांची बेरीज करून मी काढणार होतो. मग एवढं सगळं करायला खूप अवघड जाणार आहे की नाही आपल्याला, राईट. तुम्ही जर का इकडून बघायला गेलात, इथून बघा, इथून जर तुम्ही इकडून जर बघायला गेलात नाही इकडून, तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का, हे बघा हा कोणता पर्टिक्युलर पॉईंट आहे, हा वाला. तर या पॉईंटपासून याचा रेडियल डिस्टन्स काहीतरी असेल, याला R1 म्हणतो. याचं रेडियल डिस्टन्स काहीतरी असेल, इकडून बघा तुम्ही, इकडून राईट ना, इकडून बघा, तो याचं पण रेडियल डिस्टन्स काहीतरी, याचं रेडियल डिस्टन्स काहीतरी असेल. हे सगळ्यांचे काहीतरी रेडियल डिस्टन्स आहेत की नाही, सगळ्यांचे काहीतरी रेडियल डिस्टन्स आहेत, एवढी बात मला कन्फर्म आहे. तर मी काय करतो हे जे काही सगळे पॉईंट आहेत ना, हे सगळे पॉईंट यांचे लोड मला माहिती आहेत, काहीतरी असेल 200 400 600 800, सगळ्यांचं वजन मला माहिती आहे, आणि या सगळ्यांमुळे इथं मी काढतोय परिणाम. तर तुम्हाला नाही वाटत का ही डायग्राम अशी बनेल, कशी बघा, असे बनेल रे, बरोबर का, असा Q Q Q, आणि हा इथं कुठेतरी पॉईंट होता आपला P पॉईंट. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का, इथून समजा मी काय करतोय, याला खाली ओढतोय अशा पद्धतीने. तर लक्षामध्ये येईल माझ्या काय की पहिले आपण काय करायचं, हा जो पॉईंट आहे ना, या पॉईंटच्या सरळ लाईन मारून घ्यायची. इथं आहे या लाईनमध्ये आपला पॉईंट. तर पॉईंटपासून रेडियल डिस्टन्स हा काहीतरी असेल, हा पण काहीतरी असेल, हा पण काहीतरी असेल. हे 3Dमध्ये बरं का, 2Dमध्ये तुम्ही बघताय, तुम्हाला मी दाखवतोय. वरून प्लानवर जर बघायला गेलात ना, तर प्लानवरती काय दिसायला भेटेल, तुम्हाला दिसायला भेटेल की या पॉईंटपासून रेडियल डिस्टन्स R1 आहे, हे R2 आहे. याच्या बद्दल स्केलवरती दाखवतो मी, ठीक आहे. याच्यामध्ये स्केलवरती दाखवतो, हा Q1 आहे, हा Q2 आहे, हा Q3 आहे, राईट. आणि हा P पॉईंटपासून इकडे जर अंतर बघायला गेलात तर R1 आहे समजा, हा इकडचा काहीतरी R2 आहे, माहीत नाही आपल्याला. हा इथून इथपर्यंत किती R3 काही माहीत नाही आपल्याला, आपण अजून करून चाललो आहे, R1 R2 R3 असं काहीतरी घेतोय, ठीक आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला या होरिझॉन्टल प्लेनमध्ये, होरिझॉन्टल प्लेन ना, Z= किती, तो Z= समजा 2 मीटर. तर Z= 2 मीटरवरती तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या लोडमुळे या पर्टिक्युलर जो डेप्थ Z= 2 मीटरच्या ठिकाणी असणारा जो काही पॉईंट आहे ना, या पॉईंटच्या ठिकाणी येणार स्ट्रेसेस काढायचे आहेत. लक्षामध्ये क्वेश्चन कळतोय का काय बोलतोय मी काय बोलतोय की जमिनीमधला कोणता तरी एक पॉईंट आहे ना, त्या ठिकाणी व्हर्टिकल स्ट्रेसेस किती येतील ड्यू टू व्हॉट, हा पॉईंट लोड ज्या पूर्ण एरियामध्ये असणाऱ्या पॉईंट लोडमुळे
राईट. तर ते तुम्हाला मी 3D याच्यामध्ये दाखवून वरून दाखवलं मी प्लॅनमध्ये, तर याला अशा पद्धतीने मी रिप्रेझेंट करू शकतो. तुम्हाला ते इमॅजिन होते की नाही मला माहीत नाही, तर अशा पद्धतीने बात आहे. मग आता मी काय करतो बरं का, लक्षात घ्या. आता काय करणार मी, एवढं सगळं कॅल्क्युलेट करणं अवघड आहे. मी काय करतो, जे काही लोड असतील ते असू द्या, काय असतील ते, राईट. तो अशा पद्धतीने हा पॉईंट आपला पी इथं आहे, हा पॉईंट पी इथं आहे, ठीक. तर पी पॉईंट इथं आहे, इथं काहीतरी लोड आहे ते रेडियल डिस्टन्सवरती, Q1 Q2 Q3 Q4, राईट. अशा पद्धतीने दिसायला भेटतं. याचा अंतर काय असेल, R1, या असेल R2, या असेल R3, या असेल R4, माहीत नाही आपल्याला काय, राईट. पण रेडियल डिस्टन्स एवढ्या रेडियल डिस्टन्सवरती दिसायला भेटतात त्या पॉईंटपासून. मग मी काय करतो माहिती आहे का, आता मी काय करतो, हा आपला पॉईंट होता ना, हा वाला पॉईंट आहे आपला. तर मी काय करतो, मी त्या पॉईंटवरती, या पॉईंटवरती बरोबर त्या पॉईंटवरती मी काय करतो, Q = 1 kN लावून देतो. 1 kN फोर्स लावतो. तो Q = 1 kN फोर्स इथं लावतो. आणि याचा 1 युनिट म्हणू. आणि त्याचा परिणाम काय करायचा, त्याचा परिणाम जो काही असेल ना, इथं किती होईल, इथे किती होईल, इथे किती होईल, इथे किती होईल, तो सगळा आपण बघू शकतो. कशा पद्धतीने बघू शकतो, आपल्याकडे काय असतंय, आपल्याकडे आहे इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम. इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम कोणती, हे बघा, ही इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम आपल्याकडे, राईट. हा काय आहे बरोबर, पॉईंट लोडवरती, हा काय किती बरं का, हा पॉईंट लोडवरती काहीतरी ऑर्डिनेट आहे, हा इथं काहीतरी ऑर्डिनेट येईल, हा ऑर्डिनेट, हा ऑर्डिनेट, हा ऑर्डिनेट, हा ऑर्डिनेट. तर युनिट लोड लावल्यामुळं काय म्हणतोय तुम्हाला लक्षात घ्या, होरिजेंटल प्लेनमधलं कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे ना, की R/Z किती असला त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. आता मी काय बोलतोय, वरून लोड किती लावतोय आपण, वरून लोड आहे आपला 1 युनिटचा. तर या 1 युनिटमुळं जी इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम बनेल या अशा पद्धतीने बनेल. कसा, तो एक इथे किती आहे, हा किती आपला पॉईंट लोड 1 आहे, पॉईंट लोड किती आहे 1 आहे. मग इथं व्हॅल्यू कशी येईल बरं का, तुम्ही काय म्हणणार, एक जर का असेल, वरून लोड जर का समजा 1 असेल आणि डेप्थ किती आहे, समथिंग काहीतरी आहे, तो R/Z = 0 असेल. त्या केसमध्ये इथं किती असेल, 0.4775 समथिंग इथं असेल. इथं पण काय असेल, 0.27 असेल, काहीतरी असेल. या ठिकाणी मला काय दिसायला भेटतात, 1 मुळे R/Zचे व्हेरिएशन मला या ठिकाणी असा काय दिसायला भेटतो बरं का, असा ग्राफ दिसायला भेटतोय. तुम्ही काय करणार बरं का, पॉईंट लोड टाकून देणार, R/Z = 0.5, R/Z समथिंग, असे पण प्रत्येकाचे कॉर्डिनेटच्या हे काढून घेणार, राईट. अशा पण काढून घेणार. आता तुमच्या लक्षामध्ये काय बरं का, वरती जो होता ना, हवाला बीम होता आपला, बरोबर तेवढाच बीम, हा पण तेवढाच मी काहीतरी ग्राफ बनवलेला आहे. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल, की हा कॉर्डिनेट बरोबर याला मॅच होतोय, हा कॉर्डिनेट बरोबर याला मॅच होते, हा कॉर्डिनेट बरोबर याला मॅच होते, हा कॉर्डिनेट बरोबर याला मॅच होते. हा लक्षात. तर आपण जे ना कोणाचंच काही केलं नव्हतं, फक्त इथे युनिट लोड लावला होता आणि या युनिट लोडमुळे जी काही इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम बनली होती ती 0.77 वाली, तिथं फक्त मी काय करतोय, क्यूची व्हॅल्यू 1 टाकतोय. तो जो काही ग्राफ बनला होता मागं, क्यूची व्हॅल्यू 1 टाकतोय, तो हा ग्राफ माझ्याकडे रेडी होता. मग बरोबर या स्केलवरती मी अशा पद्धतीने इन्फ्लुअन्स डायग्राम आहे माझ्याकडे. मी काय करतो माहिती आहे का, मला आता काढायचं या सगळ्यांमुळे, मला सगळ्यांमुळे काढायचं आहे सिग्मा झेड. मग सिग्मा झेड काय येईल माहिती आहे का, इथं सिग्मा झेड काय येईल, इथं येईल सिग्मा झेड काय येईल माहिती आहे. सो उचलायचं इथून, कुठून घेऊ बरं का, Q1 × इथलावाला हा ऑर्डिनेट. आता हा ऑर्डिनेट काय, समजा याला मी O1 म्हणतो, तर काय येईल माहिती आहे का, Q1 × O1. हा इथं ऑर्डिनेट असेल ना काहीतरी एवढी उंची, इथं असेल ती काय असेल बरं का, 0.277 समथिंग काहीतरी असेल. तो Q1 × O1 प्लस दुसरा लोड घेतला मी, Q2 × याचा कॉर्डिनेट काय असेल तो वाला घेईल, राईट. सेम इथला काय येईल बरं का, आपला इथला लोड इथला लोड माहिती तुम्हाला एकच आहे, राईट. काय इथला तो, राईट. पुन्हा काय करणार बरं का, इथं लावला मी एक Q × ऑर्डिनेट, राईट. पुन्हा इथला Q × इथला ऑर्डिनेट, Q × ऑर्डिनेट. अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला पूर्ण लोडमुळे जे की आहे एका पर्टिक्युलर पॉईंटला स्ट्रेस भेटून जाईल. आला लक्षात, पर्टिक्युलर पॉईंटला स्ट्रेस भेटून जाईल. तो गोष्ट समजून घेतली का नाही काय माहिती, देव जाणं. कळतंय का काय चालू आहे रे. हे बघा, ही जमीन आहे रे, हां, झाडं झुडपं लावलेली आहेत, बरोबर का. आणि म्हटलं आहे तुम्हाला मी, हा पॉईंट, या जमिनीमधला हा पॉईंट आहे, कलर बदलावा लागतो, हा जमिनीमधला हा पॉईंट आहे. आणि तुम्हाला काय म्हटलं माहिती आहे का, मी जमिनीमधला हा पॉईंट आहे आणि तुम्हाला म्हटलं एवढे सगळे लोड आहेत, या पॉईंटच्या ठिकाणी स्ट्रेसेस काढा सगळ्यांची. याची व्हॅल्यू दिली तुम्हाला मी 2, राईट. याचे काहीतरी 4 kN, राईट, 6 kN असं काहीतरी दिलेलं आहे, राईट. आता बघा तुम्हाला दिसायला भेटेल, या बिंदूच्या हे अंतर किती असेल रे, रेडियल डिस्टन्स आहे, हे रेडियल डिस्टन्स आहे, हे रेडियल डिस्टन्स आहे, हे रेडियल डिस्टन्स आहे, हे रेडियल डिस्टन्स आहे, राईट. नंतर पुढे हा रेडियल डिस्टन्स आहे, हा रेडियल डिस्टन्स आहे, हे रेडियल डिस्टन्स आहे, बरोबर, हे रेडियल डिस्टन्स आहे. आता मी काय करणार,
खाली येणार अशा पद्धतीने. बिंदू कोणता होता आपला हवाला, तो हा आहे का नाही, याला समजा अशा पद्धतीने घेऊन घेतो खाली. राईट. आता हे रेडियल डिस्टन्सवरती जे जे काही असतील ते पॉईंट लोड तिथं लावतो. याचा पॉईंट लोड इथं लागतोय समजा, हा इथला बी इथं कुठतरी इथं बरोबर मायनर किंवा त्याच्यावरती लागत असेल किंवा बाजूला साईडला कुठतरी लागत असेल, असे सगळे लोड मी दाखवतोय. क्लिअर होते का तुम्हाला? हा बघा, हा इथं लागत असेल, हा इथला इथं लागतोय, हा इथला पण इथं काही तुला लागतोय, हा इथला इथं कुठं लागतोय, असे रेडियल डिस्टन्समध्ये सगळे फोर्स इथं लागत आहेत. अशी त्याची डायग्राम बनवून देईल. हा वाला पॉईंट आणि पॉईंटचा खाली. मग आता मी बरोबर इथं काय करेल, इथं बरोबर मी क्यू इज इक्वल टू 1 लावेल. ज्या पॉईंटवरती ना ते क्यू इज इक्वल टू मी 1 लावून देईल. आणि 1मुळे आपल्याला माहिती आहे की होरिझॉन्टलवरती व्हेरिएशन कसं असतं, अशा पद्धतीचं व्हेरिएशन असतं गड्या. इथं असतं 0.4775 राईट, क्यू बाय झेड स्क्वेअर. क्यू तर मी एकच घेतला आहे, तर क्यू बाय झेड स्क्वेअर म्हणजे क्यू किती असेल 1, तो इथे काय येईल माहिती का, तो 0.4775 डिवाइड बाय झेड स्क्वेअर. इथं 0.27 समथिंग. अशा पद्धतीने ही आपली काय बनवली माहिती का, युनिट कोऑर्डिनेटची इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम बनवून देईल. मग मी काय करणार, याच्यावरती असणारा जो काही लोड असेल, हा लोड इंटू कोऑर्डिनेट, हा लोड इंटू कोऑर्डिनेट, लोड इंटू कोऑर्डिनेट, लोड इंटू कोऑर्डिनेट, अशी सगळ्यांची सम करून टाकल्याने सिग्मा झेड भेटून जाईल. बोला क्लिअर होते काय? एक युनिट लोड लावून इन्फ्लुएन्स डायग्राम बनवून घ्यायची. आणि इन्फ्लुएन्स डायग्राम कोणती होती, मागची जिथे काढून दिली तुम्हाला मी, राईट की नाही. मिड पॉईंटवरती 0.4775 क्यू बाय झेड स्क्वेअर होता. क्यू किती लागते तुम्हाला 1, म्हणजे किती असेल ते 0.4775 इंटू 1 बाय झेड स्क्वेअर, तो झाला मिडलचा. राईट. इथंचा किती आला असता 0.2733 क्यू बाय झेड स्क्वेअर. इथला किती आला असता 0.0844 क्यू बाय झेड स्क्वेअर. अशा पद्धतीने व्हेरिएशन आलं असते. हे क्लिअर होतं का तुम्हाला? सागर कळतं का रे? हां, अशा पद्धतीने आहे. तर हे एक आपल्याकडे असणार. हे याच्याबद्दल तुम्हाला हे डायग्राम तुमच्या समजून बुजून काढायचे वाटलं असे काढून घ्या. ही वाली पण काढून घ्या. ही युनिट इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम काढून घ्या. इथला कोऑर्डिनेट Q1 होता, समजा Q1 होता इथला. इथला काय बरं का, याला म्हणायचं O1, याला काय म्हणायचं O1. O1 ड्यू टू वाट, तो तुम्हाला दिसायला भेटेल. दिस इज द इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम फॉर द युनिट लोड. त्या युनिट लोडसाठी आणलेली. मग तुम्ही काय करणार, Q1 इंटू O1 प्लस Q2 इंटू O2 प्लस प्रत्येकाचा कोऑर्डिनेट आणि असं मल्टिप्लाय करून सिग्माचे सगळ्यांचं सिग्मा झेड इज इक्वल टू Q1 O1 प्लस Q2 O2 अशा पद्धतीने करावं लागेल. क्लिअर झालं काय? हे जर क्लिअर झालं असेल तर पुढे जाऊ मग. भाग्यश्वरी, कुलदीप, चला. नाऊ नेक्स्ट इज व्हॉट. आता डिस्कशन केलेलं आहे कशाचं, आपण होरिझॉन्टल प्लेनवरती काय व्हेरिएशन होतं ते बघितलं आहे. आणि व्हेरिएशन कशा पद्धतीने होतं, दिस इज अवर व्हेरिएशन. हे व्हेरिएशन आहे. इथे मॅक्झिमम स्ट्रेस बरोबर पॉईंट लोडच्या खाली मॅक्झिमम स्ट्रेस असतो. आर बाय झेड जसा व्हॅरी होत चालणार तसं त्या स्ट्रेस जे काय ते कमी कमी होत जात असतात. आता आपण काय बघणार आहे, आता बघणार आहे व्हर्टिकल प्रेशर डिस्ट्रीब्युशन डायग्राम इन व्हर्टिकल लाईन. 2 नंबर व्हर्टिकल प्रेशर डिस्ट्रीब्युशन in vertical line at constant radial distance. आता रेडियल डिस्टन्स कॉन्स्टंट आहे आणि त्या लाईनमध्ये, त्या प्लेनमध्ये, त्या व्हर्टिकल प्लेनमध्ये व्हेरिएशन बघायचं आहे. स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं असेल, लक्षात आलं का तुम्हाला? जसं मागच्या वेळेस केलं होतं तसं इथं बघायचं. आता कसं बघा, हा ग्राउंड आहे आपला, हा पॉईंट लोड इथं क्यू, राईट. सो ही डेप्थ. आणि आता आपण काय दिसायला भेटतं माहिती आहे का, की मला म्हणलं आहे की हा जो पॉईंट लोड तुम्ही लावले ना, याचा आर इज इक्वल टू 2 मीटर समजा, रेडियली 2 मीटर. हां, मग इकडे पण 2 मीटर असेल ते सगळ्या ठिकाणी. आर इज इक्वल टू काय म्हटले मला 2 मीटरवरती. सो आर इज इक्वल 2 मीटर इकडे असेल, आर इक्वल 2 मीटर इकडे असेल. यांचा एक काय बनवून जाईल, सर्कल बनेल डायरेक्ट पुरा. जर प्लॅनमध्ये बघायला गेला ना, हा बिंदू होता ना, त्याच्या आजूबाजूला हा एक सर्कल बनेल. हा आर इज इक्वल टू 2, आर इज इक्वल टू अशा पद्धतीने. तुम्हाला काय म्हटलं माहिती आहे का आता, की आर इज इक्वल टू 2ला याचा डायरेक्ट खाली डेपमध्ये शिरायचा. आता खाली डेपमध्ये म्हणजे कुठं, इथं या ठिकाणी व्हेरिएशन काय येईल, जसं की इथं व्हॅल्यू काय येईल, इथे व्हॅल्यू काय येईल, इथे व्हॅल्यू काय येईल, अशा पद्धतीने आपल्याला विचारता येते. अशा पद्धतीने आपल्याला ते विचारतात. ठीक आहे. तर तुम्हाला पर्टिक्युलरली काय विचारता येईल याच्याबद्दल आयडिया थोडीफार यायला पाहिजे. ठीक. तर मग काय करतो बरं का, आता याला लक्षात घ्या. याला आपण ना डिराईव्ह करून घेऊ. मग 2 पॉईंट असतील ते नंतर लिहून घेऊ. पहिले डिराईव्ह करून घेऊ. मग बघा आता काय होईल. जर तुम्ही याचं व्हेरिएशन बघायला गेलात, हा लोड लागतो इथं क्यू, राईट. हाय इथं आर इज इक्वल टू समथिंग, आर इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट आहे, आपण आर म्हणू, काही व्हॅल्यू लिहायची नाही. इथं काहीतरी आर इज इक्वल टू समथिंग आहे, राईट. हे आहे आपली डेप्थ.
आर इज इक्वल टू समथिंग. याच्यावरती व्हॅरिएशन कसं असतं माहिती आहे का? याच्यावरती तर व्हॅरिएशन बघायला गेलं तर व्हॅरिएशन अशा पद्धतीचं असतं रे. बघा म्हणजे काय होतं माहिती आहे का? या व्हॅल्यू आहेत बरं का रे. सगळ्यात जास्त व्हॅल्यू तुम्हाला इथं दिसायला भेटेल बघा इथं. राईट. म्हणजे आर इज इक्वल टू समथिंग 2 मीटर असेल ना, तर त्याच्या तुम्हाला लक्षामध्ये येईल आर इज इक्वल टू 2 मीटरच्या ही जी काही लाईन आहे ना, या लाईनमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रेस कुठे असेल? या पर्टिक्युलर पॉईंटवरती असेल, इथं इथं. मग तो कोणता पॉईंट आहे? MPSCने त्यावेळेस क्वेश्चन विचारला होता. इतका जबरदस्त क्वेश्चन होता, मजा आली होती. मजा आली होती म्हणजे जवळजवळ ज्या पोराने डेरिव्हेशन केलं असेल ना, त्यालाच ते जमल, नाहीतर कोणाला जमणार नाही. ते कोणाच्या बसचंच होतं नाही. रेफरन्स बुक होता BC पुण्याचं रेफरन्स बुक, तिथं ते उत्तर मस्त काढून ठेवलं होतं, तिथून ते कळायला भेटतं. तर आता त्याचं डेरिव्हेशन पण आपण करणार आहोत. पण एक बात तुम्हाला कळते का, की याचं व्हेरिएशन अशा पद्धतीत होतं आहे. म्हणजे इथं काहीतरी कमी असेल स्ट्रेस, इथं थोडंसं जास्त, इथं थोडं जास्त, इथं थोडं जास्त, राईट, इथं थोडं जास्त, इथं सगळ्यात मिडलमध्ये सगळ्यात जास्त. कहाणी कळते का? प्लेन कोणता घेतला आहे मी? हा व्हर्टिकल. हा कसा आहे माहिती आहे का? ही जी लाल कलरने दाखवते ना, हा आहे रे आपला, हा बिंदू आहे आपला सेंटर. हा येतो बघा, हा इथं काढताय तुम्ही, इथं इथं पण काढताय, इथं पण काढताय, इथं पण काढताय. ते 2D मध्ये ना, ते त्यामुळे तुम्ही या सगळ्या या सर्कलवरती काढतायत, ते ॲक्च्युली सर्कलवरती काढताय. आणि डिस्ट्रीब्युशन कसं असेल बरं का? वरती कमी असेल आणि मध्येच कुठंतरी जास्त असेल. मग कुठे जास्त असेल बरं का? ते आपल्याला शोधायचं आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक. बघा बरं आता गंमत, इथं कुठंतरी जास्त आहे, ते इथं कुठंतरी जास्त आहे. एक काम करतो, इथं जास्त आहे, राईट. सो रेडियल डिस्टन्स जर आपण घेतलं, हे रेडियल पोलर डिस्टन्स, दिस इज अवर व्हॉट, हा रेडियल पोलर डिस्टन्स आहे. इथला अँगल असतो बीटा, इथला अँगल किती असतो? बीटा, हे तुम्हाला माहिती आहे. क्लिअर. डेप्थ किती आहे? डेप्थ झेड इज इक्वल टू समथिंग असेल काहीतरी, झेड आहे, तो डेप्थ झेड आहे. नंतर हे रेडियल डिस्टन्स किती आहे? आर आहे. तर याला मी आर म्हणू शकतो ना, हे आर आहे तर वरती पण आरच असेल, राईट. ही वाली कहाणी मला क्लिअर आहे. एवढा डाटा तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे. मला इथपर्यंत क्लिअर आहे का रे? डायग्राम पुसावी लागणार ती मला आता. ठीक. तर आता तुम्हाला काय बोजनीसने काय सांगितले, जर तुम्हाला कोणत्या पण पॉईंटला इथं काढायचं आहे का कुठे पण काढा, पॉईंट लोडमुळे जर का तुम्हाला स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा असेल, तर तुमच्याकडे फॉर्म्युला मी दिला आहे, सिग्मा झेड इज इक्वल टू KB इंटू Q डिवाइड बाय झेड स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला जनरल आहे, हा फॉर्म्युला आपला जनरल आहे, जो की तुम्ही त्याला पुढे जाऊन नेतात पण चांगल्या पद्धतीने बनवून टाकतात. आता विचार करा, मला काय म्हणायचं आहे की यार ही डेप्थ नेमकी किती आहे, किती डेप्थ आहे, किंवा समजा R बाय झेड हे नेमकं किती आहे? हे आर किती? आर तर ठीक आहे, आर मला माहिती आहे, पण हे डेप्थ किती असावं? हे डेप्थ किती असावं की ज्या ठिकाणी आपला स्ट्रेस किती जास्त आहे? लक्षात घ्या, आडवं अंतर मला माहिती आहे 2 मीटरवरती, आडवं अंतर मला माहिती आहे, की 2 मीटर, हे 2 मीटर, हे 2 मीटर, हे 2 मीटर, परंतु किती डेप्थवरती मॅक्झिमम स्ट्रेस असेल ते मला काढता यायला पाहिजे. तो ते मला काढता यायला पाहिजे. मग ते कसं काढतो मी आता? त्यासाठी आपण काय करूया, स्ट्रेस मॅक्झिमम कुठे असते, कोणत्या डेप्थला, त्यासाठी तुम्ही काय करणार बरं का, स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे सिग्मा झेडचा, त्याला तुम्ही डिराईव्ह त्याला काय करणार, त्याला तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू डेप्थ. तर कोणत्या डेप्थवरती मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, मग तुम्ही काय करणार, त्या सिग्मा झेडला डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू झेड आणि कम्पेअर करणार 0 सोबत, मॅक्झिमम मिनिमा काढणार. कशा पद्धतीने बघा, ही डायग्राम काढून झाली का? सांगा पटकन, पुढे जाऊ द्या. हां, आता गंमत बघा, मी काय करतो, माझ्याकडे एक्सप्रेशन आहे बरं का, बोजनीसने दिलेलं काय, सिग्मा झेड इज इक्वल टू कशा पद्धतीने, ते या पद्धतीने असेल बघा, 3/2π, एक्सपांड करून सांगतो, 3/2π 1 डिवाइड बाय 1 प्लस आर स्क्वेअर डिवाइड बाय झेड स्क्वेअर केलं तरी चालेल, रेज टू पॉवर 5/2 इंटू Q डिवाइड बाय झेड स्क्वेअर, याला मी सॉल्व करतो. तर पुढे जाऊन मला सिग्मा झेडच्या फॉर्म्युलामध्ये थोडा वाढून घ्याय, काय करायचं आहे, पुन्हा सॉल्व करायचं आहे. तर 3/2π याला काय होईल बरं काय, मतलब ब्रॅकेटचं कसं होईल, असं होऊ शकतं का? बघा बरं का, हा खालचा झेड स्क्वेअर वरती जाईल आणि इथं काय राहील, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. क्लिअर आहे काय? रेज टू पॉवर येऊन जाईल 5/2. हे क्लिअर आहे का? हे बघा, हा झेडनी तर मल्टिप्लाय करून टाकेल तो, आणि झेडवरती चालला जाईल, तो झेड स्क्वेअर डिवाइड बाय झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अशा पद्धतीने येऊन जाईल तो. हा झाला 5/2. क्लिअर. इंटू Q बाय झेड स्क्वेअर. पुढे जाऊन याला अजून कसं करेल मी, 3/2π राईट. याला जर सोडायला गेला तर काय होईल बरं का, हा 2 कटला, इथला हा 2 कटला, हा काय रे माहिती का, Z⁵5 डिवाइड बाय झेडचा स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर रेज टू पॉवर 5/2 इथं खाली राहील, राईट, इंटू Q डिवाइड बाय झेड स्क्वेअर, राईट. मग हा झेड स्क्वेअर इथला कटला, किती राहील, इथे राहील 3/2π झेडचा क्यूब डिवाइड बाय झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू पॉवर 5/2 इंटू क्यू, नाही तर क्यू इथं ठेवून देतो.
अशा पद्धतीने तो 3Q डिवाइड बाय 2 पाय ZQ डिवाइड बाय अशा पद्धतीने एक्सप्रेशन येऊन जाईल रे, रेस टू पॉवर 5/2 असेल इथं. ठीक. आता हा तर झाला सिग्मा झेड. याचा मला काय घ्यायचं आहे, याचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि कंपेअरिंग करायचं आहे कशासोबत, झिरोसोबत. तो विथ रिस्पेक्ट टू झेड मी काय करतो, याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड ऑफ द सिग्मा झेड. आता तुम्हाला जर का समजा फॉर्म्युले पाठ असतील, यू बाय व्हीचा रूल वापरा. तो यू बाय व्हीचा जर तुम्ही रूल वापरला, आता ते खूप मोठा आहे, करून जर दाखवलं तर मी तुम्हाला मॅथ शिकवतोय असं होऊन जाईल, तरी पण मी करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या काय काय राहील बरं का. एक्सप्रेशन काय होतं, सिग्मा झेडचं तुम्ही काढलेलं चालू 3Q डिवाइड बाय 2 पाय Z³ डिवाइड बाय R² प्लस Z² रेस टू पॉवर 5/2. तर याचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर तुमच्यासमोर ते एक्सप्रेशन पडलेलं आहे. तर काय यू बाय व्ही रूल वापरायचा असतो. काय असतो बरं का, खालचा जसा तसा, याला कम्पेअर करायचा झिरोसोबत. हां, खालचा जसा तसा म्हणजे खालचा कोण आहे, खालचा आहे R² प्लस Z² रेस टू पॉवर 5/2. हा आहे कॉन्स्ट. खालचा मी जसा तसा घेतला, राईट. तो खालचा जसा तसा. आता काय करणार बरं का, खालचा जसा तसा इंटू वरच्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, 3Z² मायनस, राईट, मायनस पुढे काय, सो खालचा जसा तसा वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा जसा तसा. मायनस काय, आता तो वरचा तुम्हाला काय करावं लागेल बरं का. सो मायनस बघा, खालचा जसा तसा वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा जसा तसा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह. असंच घेतो ना आपण. वरचा जसा तसा काय Z³ इंटू खालच्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, इथे लिहितो इंटू खालच्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 5/2 वरून जसा तसा खाली 5/2 इंटू R² प्लस Z² इथे येईल रेस टू पॉवर 3/2 इंटू पुन्हा R² प्लस Z²चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. हा किती येईल 2Z बरोबर का. हा सगळा आपला काय होतोय वरचा हा काय न्युमिरेटर होतोय बरं का, डिवाइड बाय व्हीचा स्क्वेअर म्हणजे खाली काय R² प्लस Z² त्याचा रेस टू पॉवर 5/2 पुन्हा त्याचा स्क्वेअर केला तर इंटू 2 होऊन जाईल. तो याला कम्पेअर करायचं आहे झिरोसोबत. याला कम्पेअर करायचं बघा. यू काय असतो आपण, यू खालचा जसा तसा वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा जसा तसा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय खालच्याचा स्क्वेअर करतो. तो R² प्लस Z² रेस टू पॉवर 5/2 आहे, त्याचा पुन्हा स्क्वेअर केला तिथे मल्टिप्लाय होऊन जाईल. तो इक्वल टू 0 करून टाका. हे एक्सप्रेशन बनेल. या एक्सप्रेशनला जर का सॉल्व करायला गेलात तर हा पूरा डिनॉमिनेटर इकडे जर गेला झिरोच्या ठिकाणी तर अख्खा 0 होऊन जाईल. मग काय उरेल, फक्त एवढं उरेल बघा, एवढं उरेल. मग हे जर काही एवढं उरत असेल तर काय उरते मग बघा बरं कळून. हे बघून जर काय करायला गेलं तर किती होईल, R² प्लस Z² रेस टू पॉवर 5/2 इंटू 3Z². खालचा अख्खा तिकडे चालला गेला तर 0 झाला. आता इज इक्वल टू मी असं लिहितो ना, आता इज इक्वल टू झेडचा क्यूब राईट ना, वरचा Z³ होता Z³ इंटू 5/2 R² प्लस Z² रेस टू पॉवर 3/2 इंटू 2Z. मग कापा प्रकारे काय काय कापलं जाते, बरं का. तुम्ही जर बघायला गेलात तर इथं जर बघायला गेलो आपण तर हा झेड इथला Z² जातोय, हा झेड इथला चालला जातोय, राईट. अजून इथं Z² उरतोय बरं का पलीकडं, तो इथं Z² उरतोय. नंतर अजून काही उरतंय का बघा. सगळं कॅल्क्युलेशन करून गेल्यानंतर इथं जे काही उरायला पाहिजे ते उरतंय फायनली. हे सगळं करून बरं का, हे सगळं करून डायरेक्ट सांगून देतो काय उरतंय, 3R² इज इक्वल टू 2Z². हे उरतंय रे. हे विचारलं होतं MPC बघा, हा विचारला होता. सो 3R² इज इक्वल टू 2Z². याचा अर्थ काय होतोय, इथून कुडतो इथे लिहितो 3R² इज इक्वल टू 2Z². याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की R² डिवाइड बाय Z² इज इक्वल टू 2/3. याचा अर्थ काय झाला, R/Z रेस टू पॉवर त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2/3, राईट का. म्हणजे R/Z त्याचा ब्रॅकेटचा जो स्क्वेअर टाकतायत ना तुम्ही हवाला, याची व्हॅल्यू 2/3 जेव्हा असेल, काय म्हणतोय मी, तुमचा फॉर्म्युला कोणता आठवतोय का, फॉर्म्युला डिटेलमधला कोणता फॉर्म्युला आपला, सिग्मा झेड इज इक्वल टू 3Q डिवाइड बाय 2 पाय ब्रॅकेटमध्ये 1 डिवाइड बाय 1 प्लस R/Z ब्रॅकेटचा स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटचा 5/2 असा येईल, बरोबर की नाही. तर मी काय बोलतोय की हा जो काही आहे ना, याची व्हॅल्यू जर का तुम्ही 2/3 टाकली ना, तर जाऊन तुम्हाला त्या व्हर्टिकल प्लेनमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस किती आहे ना तो सापडून देईल. पण एक बात कन्फर्म झाली का तुम्हाला, काय बरं का, की जर R/Zची व्हॅल्यू अंडररूटमध्ये 2/3 असेल ना, तर या केसवरती इथं तुम्हाला काय सापडेल, या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेस सापडेल, व्हर्टिकल प्लेनमध्ये. तर व्हर्टिकल प्रश्न काय विचारला तर एमपीसीने की व्हर्टिकल प्लेनमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस कुठे सापडतो, ज्या ठिकाणी R/Zचा रेशो अंडररूटमध्ये 2/3 आहे त्या ठिकाणी सापडतो. क्लिअर होते का रे. ज्या ठिकाणी R/Zची व्हॅल्यू 2/3 असेल त्या ठिकाणी सापडतो. हे वाला प्रश्न विचारला होता. ठीक. मग बघा बरं आता विषय करू, काय विचारलं दिसायला भेटेल. इथपर्यंत आलेत का, हे बघा.
हा होता आपला पॉईंट लोड या ठिकाणी, राईट. आणि आर इज इक्वल टू 2 मीटरची जी की डेप्थ होती, आर इज इक्वल टू 2 मीटर. अलॉंग द डेप्थ मला व्हेरिएशन काढायचं होतं, जे व्हेरिएशन असं निघून आलं होतं, राईट. आपल्याला माहिती या पर्टिक्युलर पॉईंटला काय स्ट्रेस जास्त आहे. हा झाला होता आपला बीटा, हा झाला होता आर, हा झाला होता झेड, राईट. तर आपण काय काय व्हॅल्यू काढून आणली रे. आर बाय झेडची व्हॅल्यू ज्या ठिकाणी 2/3 आहे याची व्हॅल्यू पण तुम्ही काढू शकतात. किती येईल मला सांगा बरं का. अंडररूटमध्ये 2/3 याची व्हॅल्यू किती येते रे. आर बाय झेडची व्हॅल्यू किती असेल सांगा. याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सांगा कॅल्क्युलेटरमध्ये. निहा कॅल्क्युलेटर असेल तुझ्याकडे बघ बरं का, काढून दाखव. 0.816. 0.816 हे लिहिलं होतं ऑप्शनमध्ये बघा. अख्ख्या रेफरन्स बुकमध्ये व्हॅल्यू ही लिहून ठेवलेली आहे. आर बाय झेड इज इक्वल टू 2/3. कोणी कॅल्क्युलेट करण्याचा पुढे प्रयत्न बी नाही केला. आणि एम पी सीने काय टाकलं ऑप्शनमध्ये माहिती आहे, 0.816. 0.816 या आर बाय झेडच्या व्हॅल्यूवरती काय असते, व्हर्टिकल प्लेनमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस असते. आणि होरिझॉन्टल प्लेनमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस कुठे असते, आर बाय झेड इज इक्वल टू 0ला. किती असते, होरिझॉन्टल प्लेनमध्ये आर बाय झेड ज्या ठिकाणी 0 आहे तिथे मॅक्झिमम स्ट्रेस असते सिग्मा झेड इज इक्वल टू 0.4775 क्यू बाय झेड स्क्वेअर, राईट. आणि या केसमध्ये किती असणार बरं का, या केसमध्ये ज्या ठिकाणी आर बाय झेडची व्हॅल्यू अंडररूटमध्ये 2/3 आहे याचा अर्थ 0.816. उत्तर लक्षात घ्या ते किती, 0.816 रे. तो पॉईंट लक्षात घ्या बरं का, 0.816. तर आर बाय झेडचा रेशो ज्या ठिकाणी 0.816 राहील ना त्या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी म्हणजे लक्षात घ्या बरं. तुम्हाला सांगतो उदाहरण दिलं मी, उदाहरण दिलं त्या पर्टिक्युलर ठिकाणी सिग्मा आपला मॅक्झिमम असतो. किती असतो अजून बाकी, किती असतो अजून बाकी. पहिले मला सांगा बरं का बीटा किती येईल. आता इथं बीटा किती येईल रे सांगा. हा आर इज इक्वल टू समथिंग होता, हा असा होता, अशा पद्धतीने व्हेरिएशन निघून येते. इथं तो पॉईंट होता, हा आपला बीटा होता, हा आर होता, हा झेड होता, हा बीटा होता. सो बीटा इज इक्वल टू वाट. तुम्ही म्हणणार बीटा इज इक्वल टू एक काम कर, टॅन इनवर्स ऑफ समोरची बाजू लगतची बाजू आर बाय झेड. बीटाची व्हॅल्यू ही राहणार, राईट. मग मला सांगा बीटाची व्हॅल्यू ही राहणार पण तुम्ही आर बाय झेडची व्हॅल्यू काढून टाकली ना. आपल्याला काढायचं आहे की यार हा जो मॅक्झिमम वाला आहे ना इथे अँगल हा किती बनेल हा काढायचा मॅक्झिममच्या ठिकाणी. मग मॅक्झिममची कंडिशन कधी बनते, जेव्हा आर बाय झेडची व्हॅल्यू किती असते, 0.816 असते. मग मला उत्तर एकदम करेक्ट सांगा, बीटाची व्हॅल्यू किती येईल बरं का, टॅन इनवर्स ऑफ 816. आर बाय झेडची व्हॅल्यू किती आहे, 0.816. सो बीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0.816. मला उत्तर सांगा किती येईल, किती येईल रे. बीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0.816 किती येते, 39 पॉईंट. इथं उत्तर येईल 39 डिग्री 39 डिग्री 13 मिनटं. 200 किती म्हटली, 214 214 म्हणजे हां 214 म्हणजे किती मिनटं रे. नाही जमणार, तसं जमणार. तो किती उत्तर म्हणलो तुम्हाला मी, 39 डिग्री 13 मिनटं. जर कॅल्क्युलेटर असेल ना तुमच्याकडं, भाग्यश्री तुझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे का, ते याच्यावर इंजिनिअरिंगचं कॅल्क्युलेटरचे की असेल ना त्याच्यामध्ये टाकून एकदम परफेक्ट व्हॅल्यू सांगा. उत्तर असेल 39 डिग्री 13 मिनटं. येते का चेक करून घ्या, मोठी कॅल्क्युलेटर घ्या. 39 डिग्री सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, की व्हर्टिकल प्लेनमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस कुठे असतो माहिती आहे, ज्या ठिकाणी बीटाची व्हॅल्यू, हे वाला प्रश्न होता तो, 39 डिग्री 13 मिनटं असेल किंवा आर बाय झेडची व्हॅल्यू किती असेल, 0.816. याला 0.816 म्हणजेच काय, 0.816 म्हणजे काय, अंडररूटमध्ये 2/3. हा वाला प्रश्न होता तो, ही वाली कंडिशन होती. पण किती मॅक्झिमम आहे ते काढायचं बाकी अजून. माहिती आहे कंडिशन मला कळाली की व्हर्टिकल प्लेनमध्ये कुठे, पण किती आहे ते माहीत नाही आपल्याला, किती माहीत नाही. आता ते काढून घेऊ, सो काढून घेऊ. इथपर्यंत कळालं का सांगा बरं का रे. ठीक चला. सो सिग्मा झेड मॅक्झिमम त्या व्हर्टिकल प्लेनमध्ये किती असेल, सिग्मा झेड मॅक्झिमम त्या व्हर्टिकल प्लेनवरती किती असेल, तो असेल आपला कॅल्क्युलेशन करून जर तुम्ही काढलं तर तुम्हाला दिसायला भेटेल. काय टाकायचं आहे, तो सिग्मा मॅक्सचा जो फॉर्म्युला असेल ना फक्त त्या ठिकाणी आर बाय झेडची व्हॅल्यू 0.816 टाका. उत्तर तुम्हाला काय भेटेल तुम्ही करून बघा, तुम्हाला भेटून जाईल ते उत्तर सरळ सकट, राईट. जर काढायचं तुम्ही काढून घ्या, मी सांगतो वाटल्याचं कसं एक्सप्रेशन आहे बघा. 3/2π 1/1 प्लस इथं काय असतो आर बाय झेड स्क्वेअर, ज्याचा स्क्वेअर असतो ना मी टाकतो इथं व्हॅल्यू काय होती आपले अंडररूटमध्ये 2/3 त्याचा स्क्वेअर रेज टू पॉवर 5/2, राईट, इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर, इंटू क्यू बाय इथे लिहून देतो, क्यू बाय इथं झेड स्क्वेअर लिहून टाकतो पुढे. ठीक आहे, काही मागे जागा नव्हती, पुढे लिहून टाकलं मी. आता बघा या हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट चालला गेला, इथं किती येईल रे, इथं किती माहिती आहे का, 3q/2
टू पाय 3Q डिवाइड बाय 2 पाय. हा 3 जर वरती गेला तर 3 आहे का 3 आहे किती येईल तर इथे येईल 5 3/5 रेस टू पॉवर 3/2. बरोबर काढलं का मी बघा बरं 2 2 कटले 3 आहे का 3 2 वरती गेला हे 3 आणि 2 5 बरोबर का इंटू येईल Q/Z². Q/Z². ते क्यू इथं घेऊन घेतलं का इथं फक्त काय येईल Z², 1/Z². मला तुम्ही सांगा आता उत्तर मला सांगा तुम्ही जे सांगतो मी ते या 3 डिवाइड बाय 2 पाय 3 डिवाइड बाय 2 पाय ब्रॅकेटमध्ये 3 डिवाइड बाय 5 रेस टू पॉवर किती येतो 1. एक मिनटं इथं किती होता इथं 5/2 होता ना 5/2 रेस टू पॉवर 2.5 वरती 5/2 होतं ना हां इथं 2.5 याचं उत्तर किती येईल सांगा मला. तो QZ मॅक्स किती येईल मग आपण काढून टाकू 3 डिवाइड बाय 2 पाय ब्रॅकेटमध्ये 3/5 0.6 येईल 0.6 रेस टू पॉवर 2/3 2.5 करा 0.6 रेस टू पॉवर 2.5 करा 0.22 येते का चुकतं काही तर ना व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं का 0.36. याचं उत्तर जे की येते ते उत्तर येतं याचं हे बघा सगळं नीट केलेलं होतं मी R/Zची व्हॅल्यू पण बरोबर टाकली यायला पाहिजे होतं ना रे यायला पाहिजे ना सिग्मा झेड मॅक्झिमम ठीक आहे ना मग जमायला तर पाहिजे नाही तरी पण चुकतं आहे बघ हे बघ काय होतं तर मी सांगतो मी एक्सप्रेशन काय सांगतो आहे 3 डिवाइड बाय 2 पाय 3 डिवाइड बाय 2 पाय 1 डिवाइड बाय 1 प्लस अंडररूटमध्ये 2/3 किंवा 0.816 करा डायरेक्ट 0.816 त्याचा स्क्वेअर R/Zची व्हॅल्यू किती आहे 0.816 आहे ना त्याचा तुम्हाला काय करावं लागेल इथं स्क्वेअर करावं लागेल 0.816चा स्क्वेअर करा ठीक आणि रेस टू पॉवर 5/2 करा हे उत्तर पाहिजे मला सांगा पटकन 1 प्लस 0.816चा स्क्वेअर रेस टू पॉवर 2.5 पूर्ण ब्रॅकेटचा किती येते ने काढ एक टर्म काढा वाटल्यास तर यायला पाहिजे म्हणजे आपल्याला कन्फर्म होऊन जाईल ती गोष्ट तशीच आहे किती येते सिग्मा झेड मॅक्झिमम अकॉर्डिंग टू बोईजनेस किती येते रे 0.0088 Q/Z². Q/R². लाईट गेली रे बाप Q/R². ठीक आता हा काय उरतोय आता गमत बघा मी त्या ठिकाणी 2/3 टाकली होती पण हे एक्सप्रेशन R² येते हे एक्सप्रेशन कशामध्ये येते R² येते आता आपण काय करून टाकलं माहिती आहे का तुम्हाला लक्षात येते का R/Z काय आहे 0.816 आहे मी काय करतो माहिती आहे का मी आरची व्हॅल्यू मी झेडची व्हॅल्यू आरमध्ये एक्सप्रेस करत असेल फायनल जाऊन जो माझा फॉर्म्युला बनणार आहे तो इन टर्म ऑफ आर मी काढलेला आहे राईट तर तुम्ही जे काढलेलं असेल तुम्ही बरोबरच काढलं एकदम बरोबर काढलेले परंतु मी या आरच्या टर्ममध्ये काढलेले माझा आवाज येतोय का सिग्मा झेड = 0.008 हे लिहून टाका 0.008 किती 0.088 Q/R². हे असणार आहे सिग्मा झेड मॅक्झिमम त्या वर्टिकल याच्यामधलं कुठलं रे हे बघा इथं लावलं आहे फॉर आर इथं आर डिस्टन्सवरती या ठिकाणी असं व्हेरिएशन निघून येते राईट या ठिकाणी राईट ज्या ठिकाणी बीटा 13 मिनटं आहे राईट R/Zचा रेशो त्या ठिकाणी √2/3 आहे या पर्टिक्युलर ठिकाणी हे जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू किती येते ही व्हॅल्यू येते 0.0888 Q/R². ही व्हॅल्यू येते ही झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही मला उत्तर सांगायचं तुमच्याकडे QZ मॅक्स मी दिलेला आहे आता मला तुम्ही सांगा टाऊ RZ मॅक्स किती येईल बघू तुम्हाला किती कळाले टाऊ RZ मॅक्स किती येईल किती असतो सिग्मा झेड मॅक्स इंटू R/Z चला सांगा रे इन टर्म ऑफ Q/R² त्याच टर्ममध्ये सांगा किती येत आहे Q/R² इंटू 0.816
16. किती उत्तर येते ना? करा रे पटकन, एवढा टाईम नका लावा. किती येते? अजून आयसोबार पडलेला आहे. येते का? काय राव, तुम्हाला फक्त गुणाकार तर करायचा आहे रे. 0.0888 इंटू 0.816 करा. क्यू बाय आर स्क्वेअर येईल तो. क्यू बाय आर स्क्वेअरच्या टर्ममध्ये किती उत्तर येते? 0.072. 0.071 0.072. क्यू बाय आर स्क्वेअर. क्यू बाय आर स्क्वेअर हे झालं शेअर स्ट्रेस. मग तुम्हाला दोघं प्रश्न सगळे मॅक्झिमम जेवढे काही क्वेश्चन विचारायचे होते ते सगळे क्वेश्चन तुम्हाला मी सांगून दिले. आणि त्या गडीनं जे काही आहे त्या गडीनं इतका जबरदस्त प्रश्न विचारला, मला शपथ सांगतो मी, तो जो काही आहे एक तर तुम्हाला उलटं सुलटं त्याने तिथून आता प्रत्येक पुस्तकामध्ये बघितलं मी, अख्ख्या रेफरन्समध्ये बघितलं होतं मागच्या वर्षी मी. त्याची जी की ना झेड इज इक्वल टू अंडरमध्ये आर बाय झेड इज इक्वल टू अंडरमध्ये 2/3 दिले, त्याची व्हॅल्यू कवडी काढून दाखवली नाही. मग आता तो ऑप्शन जो होता तो डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दिला होता 0.816. आता ते परीक्षेमध्ये ऐन वेळेस आपल्याला कुठे टिक होणार, ते पहिल्यांदा बघितल्यावर तर बिलकुल टिक पण होणार नाही. तर त्यामुळे असा विषय असतो. म्हणून एक स्टेप पुढे टाकायचीच, एक स्टेप कधी पुढे टाकायची, एवढी हुशार MPC. त्याला माहिती आहे ना पोरगाची काय आहे, रेफरन्स बुकमध्ये काही दिलेलं नाही आणि पोरगाने पाठ करून ठेवले अंडररूटमध्ये 2/3 आर बाय झेडच्या ठिकाणी असतो. पण अंडररूटमध्ये 2/3ची व्हॅल्यू 0.816 असते हे त्या मुलाला माहीत नाही आहे, हे त्याला शुअर होतं. आणि दुसरी महत्त्वाची बात, आर पण त्यांनी विचारलं होता, आर बाय झेडचा रेशो पण, आणि बिटा पण विचारला होता. बिटा तर मॅच होत होता, पण बिटा मॅच 3 ठिकाणी होत होता, 3 ठिकाणी बिटा मॅच होत होता. पण आर बाय झेडचा रेशो काय नेमका, हा प्रॉब्लेम होत होता. क्लिअर झाला का? तो हा पॉईंट झाला आपला. आता याचं डिस्ट्रीब्युशन जर का तुम्ही व्हर्टिकल याच्यामध्ये बघायला गेलात ना, काय येईल बघा. हे जे काही ना अशा पद्धतीने इथं बिंदू असा पॉईंट असेल ना, असा पॉईंट असेल, असा लोड असेल क्यू, हे रेडियल डिस्टन्स आहे आर. तर तुम्हाला नाही वाटत का हे बघा, हे व्हॅरिएशन म्हणतो मी, इथं पण या ठिकाणी पण त्याच्या मागं हा बघा, हा या सगळ्या ठिकाणी बघतोय आपण, हे त्याचे मागचे आले, त्याच्या पुढचे येतील. असा एक सिलेंडर येतो आणि या पूर्ण सिलेंडरवरती स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कधी दिसायला भेटेल तुम्हाला? असं 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 काही तर, राईट का? अशा पद्धतीने अख्ख्या सिलेंडर, हे तर तुम्हाला 2 डायमेन्शनमध्ये दाखवलेले आहेत. अजून इकडून तिकडून असतील, तो कळतं का पिंजरा येतो अख्ख्या सर्कलवरती असं डिस्ट्रीब्युशन दिसायला भेटेल. अख्ख्या सिलेंडरवरती तुम्हाला डिस्ट्रीब्युशन अशा पण दिसायला भेटेल. क्लिअर होते काय? याचं डिस्ट्रीब्युशन राहणार. मग मॅक्झिमम या ठिकाणी राहील, हे पॉईंट लक्षामध्ये घेऊन घ्या. तर व्हर्टिकल प्लेनमध्ये आणि होरिझॉन्टल प्लेनची कहाणी तुमच्या लक्षामध्ये झाली आली का रे? सिग्मा झेड सिग्मा आर तो वाला तुमच्या लक्षामध्ये आली असेल. ठीक, चला आता पुढे जाऊ. आता जायचं आपल्याला पुढे स्ट्रेस आयसोबार वर आयसोबार डायग्राम. पहिले मला सांगा, तुम्हाला ही जी की डायग्राम इथं काढलेली आहे हे कळाली का? हे कळाली का? हां, चला पुढं. नाऊ थर्ड, स्ट्रेस आयसोबार और आयसोबार डायग्राम. आता आपल्याला आर आणि आता पहिल्या केसमध्ये झेडला कॉन्स्टंट ठेवलं होतं, दुसऱ्या केसमध्ये आरला कॉन्स्टंट ठेवलं आहे. बघा, आरला कॉन्स्टंट केलं आहे आणि अलॉंग झेड कसं व्हेरिएशन असतं ते बघितलेलं आहे. आता तिसऱ्या केसमध्ये ना आरला कॉन्स्टंट ठेवत ना झेडला कॉन्स्टंट ठेवत, दोघांना कोणालाच कॉन्स्टंट ठेवत नाही. त्याची काय कहाणी असते त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. तो स्ट्रेस आयसोबार और आयसोबार डायग्राम काय टाकायचं तिसरं. आता 3 नंबरचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, स्ट्रेस आयसोबार आयसोबार और आयसोबार डायग्राम, आयसोबार डाया. क्लिअर? काय असतं बरं का, आता लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. स्ट्रेस आयसोबार तर तुम्ही बघायला गेलात ना, जर कंटूर माहिती आहे का तुम्हाला? कंटूर हा बघा, हा कंटूर असतो आपला. असं डोंगर आहे, डोंगर तर इज्जतीत काढतो हां, असा डोंगर आहे. तुम्हाला जर का कंटुरिंग करायला लावली, तुम्ही काय करतात, ब्लेड पान उचलतात, ब्लेड पान, आणि ब्लेड पानने जर का याला कापून टाकला, ही झाली त्याची कंटुरिंग, राईट की नाही? हे सगळे पॉईंट जे आहेत, हे सगळे पॉईंट इक्वल इलिव्हेशनवरचे आहेत. हे बघा, हे सगळे पॉईंट इक्वल इलिव्हेशनचे आहेत. मग यांना जोडणाऱ्या जेवढ्या पण लाईन असतील याच्यावरती, ती आपली कंटुरिंग होऊन जात असते, बरोबर आहे. मग आता मी काय करतोय, मी आपल्या मातीच्या केसमध्ये मी कंटुरिंग करतोय. कशी कंटुरिंग करतोय? ज्या ज्या पॉईंटला स्ट्रेसेस सारखे असतील त्या सगळ्या पॉईंटना मी जोडतोय, राईट. तो सेम स्ट्रेसवाल्या पॉईंटला जर तुम्ही जोडून टाकलं, त्याला म्हणतो आपण आयसोबार. स्ट्रेस म्हणा किंवा प्रेशर, तो सेम प्रेशरवाल्यांना जोडणारे जे पॉईंट आहेत ना, त्यांना जर का मी जोडून एखादा जर का समजा सरफेस बनवला, तर तो काय बनणार आपला, तो बनणार आहे आपला आयसोबार. तो काय बनणार आहे आपला आयसोबार. काय कहाणी घडते याच्याबद्दल डिस्कशन आपण करणार आहोत. ठीक आहे, तो काय घडत असतं त्याच्याबद्दल डिस्कस करणार. तुम्हाला अगोदरच बोललो मी की आपल्याला आर पण आणि झेड पण दोघं आपल्याला काय करत जायचं आहे, व्हॅरी करत जायचं आहे. मग हे याच्यासाठी मी काय करतो, एक तुम्हाला सांगतो काय बरं का, लक्षात घ्या.
काय सांगायचं मला सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. नाव तुम्ही टाकून दिलं असेल. समजा ही जमीन आहे, वरून लोड काय लागतोय, क्यू लागतोय. आता मला सांगा वरून लोड लागतोय क्यू, परंतु हा क्यूचा क्यू सगळा जाईल का, कमी कमी होत जाईल ना. तो मातीमध्ये हा लोड काय होत असतो, कमी 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 जात असतो. एका डेपमध्ये तर हा डायरेक्ट नाहीसा होऊन जातो, बरोबर की नाही. परंतु या डेपला काहीतरी असेल, तो क्यूच्या काहीतरी निम्मा एवढा लोड असेल. नंतर इथं काहीतरी थोडासा अजून काहीतरी राहिला 50% झाला असेल. इथं किती असेल बाकी असेल, 25% बाकी असेल. इथं किती 20% बाकी असेल, इथं 10% बाकी असेल, इथं 2% बाकी असेल. इथं जाऊन तो अख्खा लोड काय इथून गायब होऊन जाईल, डायरेक्ट गायब होऊन जाईल. मग त्याच्या खाली काही बिलकुल ताण येणार नाही. असं थोडी असतं की इथं लोड लावला म्हणजे खूप खालच्या कोयतपर्यंत ताण देईल तो, नाही. काही एक सफिशियंट हाईटपर्यंत देणार तेवढा स्ट्रेस येत असेल. असं जर का राहिलं असतं तर मग आपण इथं राहतोय, आपल्या ज्या खालच्या बाजूला जे राहणारे लोक असतील त्यांना ताण आला असता. एवढं राहत नाही. तो येणारा जो काही लोड आहे तो फक्त काही डेपपर्यंत जाऊन तो नाहीसा होऊन जात असतो, बरोबर. तर मी काय बोलतोय, हा लोड जो आहे ना, हा लोड तर क्यू आहे, परंतु जमिनीमध्ये या लोडचा काहीतरी भाग गेला असेल, राईट. सो आपण म्हणूया की आपण बोलूया की सिग्मा झेड जो आहे ना, सिग्मा झेड मला काय काढायचं आहे, सिग्मा झेड इज इक्वल टू 0.5, सिग्मा झेड इज इक्वल टू 0.5 झेड स्क्वेअर. याच्यासाठी मला काय काढायचं आहे, सिग्मा झेड इज इक्वल टू 0.5 झेड स्क्वेअर. यासाठी मला काय काढायचं आहे, यासाठी मला स्ट्रेस म्हणजे काय बरं का, की जे पॉईंट सिग्मा किती म्हणलं आहे, सिग्मा झेड इज इक्वल टू 0.5 झेड स्क्वेअर. हां, तर काय बोलतोय, जे पॉईंट 0.5 क्यू करा, क्यू झेड स्क्वेअर नका क्यू करा, म्हणजे वरून क्यू लागतोय ना, तर मग जमिनीमध्ये कुठतरी क्यू 0.5 क्यू एवढा स्ट्रेस येत असेल, एवढा लोड येत असेल. तर ज्या पॉईंटला एवढा लोड दिसायला भेटेल किंवा एवढा ताण दिसायला भेटेल, त्या सगळ्या पॉईंटला जर का मी जोडून टाकलं ना, तर माझा एक आयसोबार बनेल. तो आयसोबार कसा बनतो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. झेड इज इक्वल टू 0.5 क्यू ए, ठीक आहे. या पॉईंटला मला जोडायचं आहे. पण तुम्हाला एक माहिती आहे काय बरं का, झेड इज इक्वल टू 0. तुम्हाला एक माहिती आहे काय, की यार सिग्मा झेडचा फॉर्म्युला असा असतो बरं का, के बी इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर, राईट की नाही. मी तर तुम्हाला बोललो की हा सिग्मा झेडचा हाच फॉर्म्युला, आपण सिग्मा झेडचा फॉर्म्युला येतोय, ही आपली केस आहे, हा जनरल फॉर्म्युला झाला. तुम्ही कंपेरिंग बोथ जर का केलं तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का रे, तुम्ही कंपेरिंग बोथ जर का केलं तर काय दिसायला भेटेल, हा क्यू कॅन्सल झाला, हा क्यू कॅन्सल झाला, राईट. मला के बीची व्हॅल्यू किती दिसायला भेटेल बरं का, तो के बी इज इक्वल टू, जर मी काढायला गेलो या दोघांना कंपेअर जर का केलं तर, या दोघांना कंपेअर जर का केलं ना, तर के बीची व्हॅल्यू तुम्हाला दिसायला भेटेल 0.5 इंटू झेड स्क्वेअर. करून बघा, के बीची व्हॅल्यू एवढी जाईल 0.5 इंटू झेड स्क्वेअर, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. के बीची व्हॅल्यू किती येईल, 0.5 झेड स्क्वेअर एवढी येऊन जाईल. आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय बरं का, लक्षात घ्या पुढं. हां, तर के बी इज इक्वल टू 0.5 झेड स्क्वेअर आला, के बीची व्हॅल्यू आली, के बीची व्हॅल्यू एवढी आणून टाकली. आता आर इज इक्वल टू, तुम्ही मला सांगा रे, आर इज इक्वल टू जर का 0 असेल तर के बीची व्हॅल्यू किती असते कुलदीप, आर इज इक्वल टू 0, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के बी, आर बाय झेड 0 होता बघ, आर बाय झेड ज्या ठिकाणी 0 होता त्या ठिकाणी के बीची व्हॅल्यू किती होती, 0.4775, फक्त एवढी होती, राईट की नाही, एवढी होती. याला पण इक्वेशन नंबर मी समजा आता 2 देऊन देतो. हे पहिले इक्वेशन नंबर 1 होतं समजा, राईट, हे 1 आलं, हे 2 आलं. आता मी चाललोय बरं का हे करत पुढे. आता मी पुन्हा काय करतोय, या के बीला कम्पेअर करतोय. या दोघांना जर का मी कम्पेअर केलं तर मला सांगा बरं का, की कोणती डेप्थ असेल बघा, या दोघांना कम्पेअर करा. के बी इज इक्वल टू के बी करा, म्हणजे 0.5 झेड स्क्वेअर इज इक्वल टू 0.4775. तर मला तुम्ही झेडची व्हॅल्यू सांगा बरं किती येते. सो 0.5 झेड स्क्वेअर इज इक्वल टू 0.4775. सांगा मला झेडची व्हॅल्यू किती येते रे, किती येते. म्हणजे ही डेप्थ सापडेल तुम्हाला, की या डेप्थपर्यंत तुम्हाला काय सापडेल माहिती आहे का, ही डेप्थ आहे ती, की या डेप्थपर्यंत तुम्हाला तेवढा 0.5 क्यू एवढा सापडेल, अर्धा सापडेल. त्या ही एवढी डेप्थ असेल ती, की या डेप्थवरती एवढा स्ट्रेस असेल. किती येते झेडची व्हॅल्यू, 0.977 लिहितो मी, ठीक आहे, 977 लिहितो, जरा जातो ॲक्युरेट जातो. तो झेड इज इक्वल टू 0.977 ही जी काही आपली बाउंड्री होऊन जाते. आता लक्षात घ्या रे, आता आपण काय करूया, आता आपण आपल्याला बनवायचं आहे बल्ब. आता बल्ब मला बनवायचं आहे, मी बल्ब कसा बनवतो सगळ्यांनी लक्ष द्या. एवढा डाटा तुम्ही लिहिला असेल, याचा मिनिंग काय होतो हे पण तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करू. ही एक झेड इज इक्वल टू एवढा येतो, याचा अर्थ झेड इज इक्वल टू मीटर असेल, काय असेल ते, ग्राउंडपासून झेड इज इक्वल टू इथपर्यंत जो काही आहे ना, वरून जर का क्यू लोड लागत असेल ना, त्या क्यूचा 0.5 इथं सापडतोय. तो या ठिकाणी किती स्ट्रेस असेल बरं का, 0.5 क्यू एवढा स्ट्रेस असेल या ठिकाणी. किती डेप्थ ही डेप्थ आहे इथून तिथपर्यंत 0.977 समथिंग एवढी वाली डेप्थ आहे, ठीक आहे. आता काय बरं का, याचा वापर काय करायचा आहे, खोडतोय.
तत्ता बनवा बरं आता एक पटकन. कॅल्क्युलेशन करायला लावायचं होतं पण ते थोडा टाईम लागतो तुम्हाला. राईट, हे बघा 1 2 3 4 हा झेड, हा के बी, आर बाय झेड आर. ठीक, चला आता एक एक काम करा पटकन. तुम्ही वाटलं तर व्हॅल्यू लिहून घ्या, नाही तर कॅल्क्युलेशन करा. 1 2 3 आणि हे 4. ठीक, जर झेडची व्हॅल्यू मी 0.2 टॉपवरून 0.2 टाकली तर के बीची व्हॅल्यू किती येईल रे? के बीचा फॉर्म्युला बनवला आहे मी. कुठे बनवला आहे? के बी इज इक्वल टू 0.5 झेड स्क्वेअर आहे का? याच्यावरती के बी इज इक्वल टू 0.5 झेड स्क्वेअर बनवला आहे. पहिलं इक्वेशन 1. त्या इक्वेशन 1मध्ये जर झेडची व्हॅल्यू 0.2 टाकली तर के बीची व्हॅल्यू किती येते? ती येते 0.02. पटापट लिहून घ्या 0.02. राईट. आर बाय झेडची व्हॅल्यू किती येईल? आर बाय झेडची व्हॅल्यू किती येईल बरं का? तो आर बाय झेडची व्हॅल्यू जर बघायला गेलात तर तुम्हाला काय बोललो मी? झेड इज इक्वल टू 0.2 बोललेलं आहे. आर बाय झेडची व्हॅल्यू विचारतोय. आर बाय झेडची व्हॅल्यू किती येईल आता? इथे मेन्शन केलं आहे का कुठं? आर इज इक्वल टू हाऊ मच? सो आर बाय झेडची व्हॅल्यू कुठं तर द्यायला पाहिजे ना. सो 1.599 येते. आरची व्हॅल्यू किती घेते नाही? ठीक आहे. हां, तुम्ही आरची व्हॅल्यू घ्या. हा इथे दिली आरची व्हॅल्यू. आरची व्हॅल्यू दिली 0.32. 0.32. ॲक्च्युली आर बाय झेडची व्हॅल्यू जी की ना, आर बाय झेडची व्हॅल्यू आपण के बीवरून काढू शकतो का? बघा वर कुठं दिसते का? हा काढू शकतो गड्या. आर बाय झेडची व्हॅल्यू के बीवरून काढू शकतो रे. बघा रे, तुम्हाला मी झेड दिलेला आहे. राईट, तुम्हाला मी समजा के बी पण काढून टाकला. तुम्ही के बी कुठे कशावरून काढला? के बी इथून याच्यावरून काढला 0.5. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं नाही आहे, पण मी तुम्हाला याच्यावरून काहीतरी वेगळं बनवून दाखवणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवा. तो हा एक्सप्रेशन होता, त्याच्यावरून के बीची व्हॅल्यू काढली. पण तुम्हाला माहिती आहे के बीचा फॉर्म्युला काय असतो? 3/2π1 नंतर 1/1 प्लस आर बाय झेडचा स्क्वेअर रेज टू पॉवर 5/2. त्याच्यावरून मी आर बाय झेड काढतो आणि इथे आय बाय झेडची व्हॅल्यू किती असते माहिती आहे का? 1.599. त्याच्यावरून काढतो त्या फॉर्म्युल्यावरून. असं येते. आणि आर बाय झेडची व्हॅल्यू जर का समजा 1.59 दिली असेल, झेड तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरून तुम्ही आर काढू शकता ना. 0.32 आला. लिहा पटापट व्हॅल्यू आता. सो 0. कसं काढायचं ते सांगून दिलं मी. आता झेड इज इक्वल टू 0.4 वर गेलो. राईट, के बीची व्हॅल्यू मला फॉर्म्युला होता माझ्याकडे 0.5 झेड स्क्वेअर. त्याच्यानंतर आला 0.08. आणि मी के बीच्या फॉर्म्युलानुसार आर बाय झेडची व्हॅल्यू काढून टाकली 1.021. आणि मी मग याच्यानुसार आर बाय झेड माहिती आहे, मला झेड माहिती आहे, त्याच्यावरून मी आर काढू शकतो. आर येऊन जाईल 0.40. राईट, चला आता मी पुढे घेतलं. पुढचा डेप्थ घेतली 0.6 घेतली. झेड मी जर 0.6 घेतला तर 0.5 झेड स्क्वेअर जर केला मी तर किती येईल? तो 0.18. राईट, 0.18. आणि पुढे जर गेलो मी तर हा किती आर बाय झेडचा आहे, तो फॉर्म्युलानुसार काढला तर 0.69. काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे 0.69. आणि आरची व्हॅल्यू किती येईल? 0.414. 0.414. राईट, आता मी लास्टवाला जो की डेप्थ मला मॅक्झिमम डेप्थची लिमिट काय होती? तुम्ही 0. काहीतरी 977 काढले. झेड मॅक्झिमम किती होती आपली? त्याच्यातून काढला मी. मला म्हटलं होतं की सिग्मा झेड हा 0.5 क्यू असेल अशा पॉईंटला जोडून दाखवा. राईट, मग मी डेप्थ बघितली की जास्तीत जास्त डेप्थ किती येते? तर झेड इज इक्वल टू मला सापडली होती 0.977. इथे जर बघायला गेलात इथे के बीची व्हॅल्यू काहीतरी येईल. राईट, इथे 0 येते. हा इथे 0. रेडियस किती असेल? 0 असेल. बरोबर आहे ना? या केसमध्ये रेडियस किती असेल? 0 असेल. कारण की तुम्ही बघा त्याला कम्पेअर जेव्हा केलं आहे तर झेड इज इक्वल टू 0.977 जेव्हा काढला ना तुम्ही, आरची व्हॅल्यू काय टाकली तुम्ही त्या ठिकाणी? 0 टाकली, तेव्हा आलेला आहे. हा 0 असेल. हा आर बाय झेड पण काय असेल? 0 असेल. राईट, आर बाय झेड बी 0 असेल. के बीची व्हॅल्यू काहीतरी असेल. कॅल्क्युलेट करून बघून घ्या. इथं काहीतरी असेल. आता बघा हा टेबलवरून मला काय काढायचं बघा. हा टेबल मी तुम्हाला भरून दिला. आता मी याच्यावरून काय करतो? सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हा आहे आपला ग्राउंड. ठीक, इथं लागला आता लोड क्यू. आपल्याला जोडायचे पॉईंट कोणते? आपल्याला जोडायचे पॉईंट 0.5 क्यू आले. 0.5 क्यू आले. हे सगळं एक्सप्रेशन त्याच्यावरून बनवलेलं मी. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतात लक्षात घ्या. ठीक आहे. हां, आता मला सांगा रेडियस पहिलेची मी गेलो समजा इथून इथपर्यंत गेलो मी 0.2. 0.2 एवढ्या डेप्थवरती रेडियस किती आहे रे? 0.32 आहे. क्लिअर? हां, चला पुढची डेप्थ घेतो.
0.4वरती, हा 0.4 मीटरच्या डेप्थवरती आलो. हां 0.4वरती रेडियस किती आहे रे? तुम्ही म्हणणार जास्त आहे, बरोबर. हा बिंदू आला त्याच्या खाली, हे रेडियल डिस्टन्स आहे. किती आहे? हे आहे 0.40. 0.40 राईट. आता पुढे जातो मी पुन्हा 0.6वरती या. हे 0.6वरती, 0.6 या डेप्थवरती रेडियस किती? आपण मामूली जास्त आहे, 0.41 आहे, पण मी जरा जास्त दाखवतो मला, कारण की मला कन्सेप्ट समजून सांगायची. तो 0. किती म्हणलं 0. किती आहे त्याची रेडियस? इथं होती 0.40, 0.41. 0.4 14 आता 41 म्हणतोय, थोडी पण तरी वाढवून दाखवली. आणि आता 0. शेवटचा 97 वाला जो होता, हा इथून ते इथपर्यंत दाखवा इकडं. हा आहे 0.977. या ठिकाणी रेडियस किती माहिती आहे का? डायरेक्ट पॉईंटच्या खाली 0 आहे. 0 म्हणजे काय? पॉईंट. हा पॉईंट आहे आपला, राईट. मग सर्कल काही बनणार नाही, तर फक्त पॉईंट बनेल. तर माझ्या लक्षामध्ये येऊन जाईल काय, आता इथे बरोबर पॉईंटला पॉईंट जोडा असं. हा जो काही बनल राईट, हा वाला. आता हा तुम्हाला समोर 2D दिसतोय, पण याला 3D आहे. करा घरामध्ये 20 रुपयाचा बल्ब भेटतो का? राईट का? 20 रुपयाचा बल्ब असा दिसायला भेटेल तो, बघा तुम्हाला मी ना हे बघा असं दिसायला भेटेल. 3D मध्ये इमॅजिन करा रे. हे बघा 3D मध्ये, म्हणजे हा डायरेक्ट कांदा आहे, कांदा ओनियन, राईट का? कांदा कसा असतो ना, सेम तसाच. 3D कांदा. तर तुम्हाला दिसायला भेटेल की Q जर का वरून लोड लावला ना, तर एवढे जे सरफेस आहेत ना, अख्खा हा सरफेस, हा जो दाखवला ना अख्खा सरफेस, या सगळ्या सरफेसवरती किती स्ट्रेस सापडेल तुम्हाला? इथं बी 0.5 या सरफेसवरती, सरफेसवरती मध्यमनी घुसलो मी, सरफेसवरती किती सापडेल? लक्षात आलं का? तर 0.5 Q हा आयसोबार बनून जाईल. हा काय बनवून जाईल? हा आयसोबार बनून जाईल. तो आयसोबार म्हणजे काय? आयसोबार म्हणजे काय की सेम स्ट्रेसवाल्या सगळ्यांना जर का तुम्ही जोडून टाकला ना, तर असा आयसोबार बनणार. काय करू? काय म्हणली? मी वाचला बी नाही, मेसेज गेला, तुम्ही निघून. माईक ओपन, इमेज पाहिजे होतं ना ते. तो काढ ना, मग गुगलवर टाक ना. गुगलवर तो बल्ब जे ना, तो हो बल्ब टाकते त्यांनी. गुगलवर टाकला का तू? ते सागरने मला सांगितलं लेट झालं तर ग्रुपला पाठवू का मग? पाठव ना, तू लाईटवाला पाठव. तो लाईट, तुला माहिती आहे ना लाईट कोणता सांगतो मी, तो पाठव. ती तुम्हाला चांगलं समजून येईल अजून आयसोबार काय असते. तू इथे रेडियस वेगळी घेतलेली आहे. R/Z ची का घेतली का? R/Z 0.40 टाकली रेडियस म्हणून. हे बघ, पहिले रेडियस टाकले मी 0.2ला 0.32, 0.4 या हाईटला टाकले मी 0.40, बरोबर होतं ना असंच? 1.0 नाही ग, ते R/Z आहे. R/Z नाही, तो R/Z ची व्हॅल्यू आहे. मी रेडियस टाकतोय ना. हे बघ, हा काय झालं, ही डेप्थ झाली, राईट. ही डेप्थ झाली आणि रेडियस पण मी पुढे कॅल्क्युलेट केली ना. मी काय केलं होतं, मी माझी पहिली प्रोसिजर काय होती, मी झेडवरून KB काढून टाकला. कसा एक्सप्रेशन होतं माझ्याकडे? KB = 0.5 Z². त्याच्यावरून मी KB काढून टाकला. KBचा माझ्याकडे फॉर्म्युला होता 3/2π 1/1 + R/Z त्याचा स्क्वेअर ⁵ 5/2. त्याच्यावरून मी KB काढून टाकला. ठीक आहे, KB आला. KBच्या मदतीमुळे, राईट का, KBच्या मदतीने R/Z काढून टाकला मी. R/Z निघून गेला. R/Z 1.599 आला. या R/Zच्या व्हॅल्यूवरून मी R काढून टाकला. मग मला काय लागतं आता? फलत दोनच गोष्ट लागतात. एक म्हणजे काय, झेडची व्हॅल्यू 0.2 जर असेल तर त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू Rची व्हॅल्यू एवढी असेल. झेडची व्हॅल्यू एवढी असेल त्याची करस्पॉन्डिंग Rची व्हॅल्यू एवढी असेल. झेडची व्हॅल्यू एवढी असेल तर Rची व्हॅल्यू एवढी असेल. असं मी झेड आणि Rच्या व्हॅल्यूनुसार मी काढतोय. कळते का? मी R/Zची व्हॅल्यू नाही. हां, पाठवली का ग? हो पाठवले. आता हे बघा रे, हा लाईट, हा जर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं, काय बघा, तो इथं जो काही 3D मध्ये इमॅजिन करा रे, राईट. ही असेल समजा इथून तिथपर्यंत 0.2ची. इथं डायमीटर बघा, इथं पॉईंट लोड लागला होता. हा पॉईंट होता आपला. याची उंची किती होती? याची उंची होती 0.09 समथिंग, राईट. तो अजून इथं आलो, हा मॅक्झिमम इथं काहीतरी असेल. याच्यामध्ये पण खूप साऱ्या डेप्थ असतील बरं का. असं जोडलं होतं मी ते, राईट. बस हा 3D जसा बल्ब आहे ना, सेम स्टोरी आहे ती, सेम स्टोरी आहे.
इथं किती डेप्थ ही टोटल डेप्थ किती वरती बरं का ही होती 0.977 समथिंग 977 अशी काहीतरी. हा आपला आयसोबार बनतो. बोला क्लिअर आहे का तुम्हाला हे सांगा बरं. आयसोबार म्हणजे काय हे बघा ना, हा सरफेस, हा सगळा सरफेसवरचा. आता लक्षामध्ये घ्या काय सांगतो तुम्हाला. आता तुम्ही जर का एक जनरल बात बघायला गेलात ना, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्हाला सांगा या आयसोबारच्या मध्ये असणारी जी माती आहे, या बघा या आयसोबारची जी काही लाईन आहे ना वरच्या या बल्बचा जो सरफेस आहे ना तो काच, त्या काचेवरती व्हॅल्यू आहे 0.5 क्यू. त्या काचेवरती व्हॅल्यू किती 0.5 क्यू. पण त्या आतमध्ये तो हॉलो पार्ट जो असेल ना आतमध्ये, त्याच्यामध्ये स्ट्रेस 0.क्यू पेक्षा जास्त असेल का कमी असेल, हा माझा प्रश्न आहे. सांगा बरं. आतमध्ये त्या बल्बच्या आतमध्ये जास्त जर कमी असेल तर आतमध्ये प्रेशर जास्त असतो. आतमध्ये प्रेशर काय असतो, जास्त असतो. आतमध्ये प्रेशर जास्त का असतो, कारण की आतमध्ये विचार करा ना तुम्ही, इथं समजा आपण असं 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 कोंडून ठेवलंय, वरून असा लोड लावतोय, तुम्हाला वाटतं का की मधल्यांना जास्त स्ट्रेस येईल इथले, तर आतमध्ये स्ट्रेस जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला डायग्राम कशी काढायची हे बघा, तुम्हाला डायग्राम कशी रेफर करायची, हे वाली डायग्राम रेफर करायची. हे बघा भाग्यश्वरी, तुला ते कळालं का ग, ते आरचं. हां, हा आहे आपला क्यू. ठीक. आता बघा मी काय करतोय, एक जनरल दाखवतो. जनरल लिहून देतो कसं आहे बघा. 3D ॲक्च्युली स्पेशल डायग्राम आहे ही. स्पेशल म्हणजे 3D डायग्राम ही. पण मी तरी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन. 3 4 5 1 2 3 4 5 एक काढतो. अशा पद्धतीने असतात आपले आयसोबार. याला 3D मध्ये बघायचं. मग आता हा जो शेवटचा आयसोबार असा काढतोय मी, हा बल्ब आहे आपला, काचेचा बल्ब. तर याच्या सरफेसवरती जी काही व्हॅल्यू असेल ती किती असेल, ते समजा मी अजून करतो, ही असेल 0.25 क्यू. याच्या आतमध्ये किती असेल, इथं असेल 0.5 क्यू. आतमध्ये जास्त असतं ना, हे जास्त असणार राईट. तो लाईन जॉईनिंग ऑफ द सेम प्रेशर इज कॉल्ड व्हॉट, याला काय म्हणतो आपण, आयसोबार. याच्याबद्दल लिहून घेऊ आपण, याच्यावर लिहून घ्यायच्यावरती क्वेश्चन असतात परीक्षेत. 0.75 क्यू. जसं जसं तुम्ही आतमध्ये जाणार, तो प्रेशर बल्बच्या आतमध्ये प्रेशर जास्त असतो. हे लाईन जॉईनिंग सेम आहे राईट. इथं जेवढं असेल तेव्हा आले पॉईंट आहेत. सो R/Z सगळे व्हॅरी करत गेलो आपण. इथं आहे 0.9 क्यू, 0.9 क्यू. आणि आतमध्ये हा छोटूसा असेल एवढसा, इथं असेल क्यू. आलं लक्षात. तो वरचा जेवढा क्यू आहे अशा पद्धतीने दिसायला भेटेल, अशा पद्धतीने दिसायला भेटेल. मग आता आपण एक काम करून घेऊ ना, याचं आपण काय करून घेऊ, याचं जे काही आहे आपण दोन वाक्य असतील ते लिहून घेऊया पटकन. तुम्हाला काय कळते मग त्याच्यावरून तुम्हाला अजून आयडिया लागून जाईल. चालेल या पटपट. स्ट्रेस आयसोबार और आयसोबार डायग्राम याच्यामध्ये लिहायचं आपल्याला. एन आयसोबार याच्यामध्ये लिहायचे, म्हणून तुमचं डिटेल झालं असेल. एन आयसोबार इज अ कर्व. An isobar is a curve or contour joining all points below the ground surface of vertical pressure. काय मिनिंग होते बघा. An isobar is a curve or contour joining of all points below the ground surfaceच्या खाली असणारे जे पॉईंट आहेत राईट, ऑफ इक्वल व्हर्टिकल प्रेशर. तर इक्वल व्हर्टिकल प्रेशरला जोडणाऱ्या सगळ्या पॉईंटचा जो काही एक कर्व बनेल राईट का. आयसोबार इज अ कर्व ऑर कंटूर राईट का, त्याला म्हणतो आपण व्हॉट, स्ट्रेस आयसोबार. पुढे पण हा काही 2D नसतो, हा 3D असतो, हे लक्षात ठेवा. पुढे करून अँड आयसोबार इज a special curved surface of shape of bulb कॉमा ब्रॅकेटमध्ये ओनियन पण लिहून टाकतो मी, ओनियन राईट. बल्ब बिकॉज, कारण काय, याचं कारण पण लिहितो, बिकॉज वर्टिकल प्रेशर on a given horizontal plane
horizontal plane in same in all same in all direction, same in all direction at point located at equal radial distance. इथून तुम्हाला बनवून दिलं बरं का तो क्वेश्चन. इक्वल रेडियल डिस्टन्स अराउंड द ॲक्सिस ऑफ लोडिंग. चला मिनिंग समजून घेऊ. काय मेन्शन केलं पहिलं, अन आयसोबार इज अ कर्व ऑर कंटूर जॉइनिंग ऑफ ऑल पॉईंट्स बिलो द ग्राउंड सरफेस ऑर ऑफ इक्वल व्हर्टिकल प्रेशर. बरोबर, इक्वल व्हर्टिकल प्रेशरला जोडणारे जे काही कर्व असेल, राईट का, स्पेशल कर्व म्हणू, स्पेशल कर्व ऑफ शब्द काय वापरायचा आहे, स्पेशल म्हणजे 3D. तो 3D कर्व येतो, 3D कर्व म्हणा म्हणजे तो एक बल्ब बनतो ना, 3D येतो तो. आपण म्हणूया स्पेशल कर्व ऑफ द कंटूर ऑफ जॉइनिंग ऑल पॉईंट्स बिलो द ग्राउंड सरफेस ऑफ इक्वल व्हर्टिकल प्रेशर. बरोबर, अँड आयसोबार इज अ स्पेशल कर्व सरफेस ऑफ द शेप ऑफ द बल्बच्या शेपनं असतो तो. व्हर्टिकल प्रेशर ऑन अ गिवन होरिजॉन्टल प्लेन, आणि त्या जो काही प्लेन आहे होरिजॉन्टल, काय म्हटलं तर बघा, बिकॉज ऑफ व्हर्टिकल प्रेशर ऑन गिवन होरिजॉन्टल प्लेन इज सेम इन ऑल डिरेक्शन ॲट अ पॉईंट लोकेटेड ॲट इक्वल रेडियल डिस्टन्स. बरोबर, याचा मिनिंग कळाला का रे. हे बघा की होरिजॉन्टल प्लेनमध्ये इक्वल रेडियल डिस्टन्स, इकडे आर इज इक्वल टू 10 मीटर असेल, इकडे पण 10 मीटर असेल, राईट. तर तुम्हाला वाटतं का या पॉईंटला काय असेल रे, सेम स्ट्रेस असेल. होरिजॉन्टल प्लेनमध्ये रेडियल डिस्टन्स जर का सेम असेल ते सेम असेल. मग असं येतं ना, ते येताना पण असं येतं, ते आलं लक्षात, तो मिनिंग येतो, त्याचा मिनिंग तो होतोय. तर काय म्हटलं बघा, सो याचं कारण काय बरं का, की व्हर्टिकल प्रेशर जो आहे ना होरिजॉन्टल प्लेनमध्ये इन ऑल डिरेक्शन ॲट पॉईंट लोकेटेड ॲट इक्वल रेडियल डिस्टन्स अराउंड द ॲक्सिस ऑफ द लोडिंग. आलं लक्षामध्ये. याचं कारण काय, तो त्यांनी काय म्हटलेलं आहे की बाबा असं आयसोबार बनण्याचं एक रिझन आहे आपल्याकडे, की जो व्हर्टिकल प्रेशर आहे ना होरिजॉन्टल प्लेनमधला तो सेम असतो इन ऑल डिरेक्शन ॲट लोकेटेड इक्वल रेडियल डिस्टन्स. इथं रेडियस घ्या, या सर्कल हा पॉईंट होता, या पॉईंटवरती स्ट्रेस सारखा असेल, स्ट्रेस सारखा कुठे, इक्वल डेप्थवरच्या होरिजॉन्टल प्लेनमध्ये असणारा हा जो काही सर्कल आहे ना, या ठिकाणी स्ट्रेस सारखा असेल, असं ते वाक्याचं मिनिंग होते. या कारणामुळं प्रेशर बल्ब बनतोय, या कारणामुळं. म्हणजे बघा इथं काय येईल बरं का, इथं जर बघायला गेला तर वरचा हा टॉपवरचा सर्कल आहे, हा त्याच्या खालचा सर्कल असा असेल, हा त्याच्या खालचा सर्कल असा आहे, हा त्याच्या खालचा सर्कल असा असेल. मग हे जे आहेत ना, या अशा पद्धतीने जाऊन जुळत आहे सगळे. लक्षामध्ये. सो कुठं म्हणले मी, रेडियल डिस्टन्स अराउंड द ॲक्सिस ऑफ द लोडिंग, त्याच्यानुसार बनते. द झोन इन द पुढे द झोन इन लोडेड सॉईल, the zone in loaded soil mass bounded by an isobar of given vertical pressure intensity is called as pressure bulb. वाचा वाक्य काय म्हणले, प्रेशर बल्ब कोणाला म्हणतात. द झोन इन द लोडेड सॉईल मास बाउंडेड बाय अन आयसोबार म्हणजे काय, तो बल्बचा जो काच आहे ना, काच, त्याला म्हणतोय मी आयसोबार. बल्बचा जो काच आहे ना त्याला मी आयसोबार म्हणतोय. द झोन इन द लोडेड सॉईल मास बाउंडेड बाय आयसोबार. लक्षात आलं का, मग आयसोबारच्या आतमधली जी माती असते, तिच्याबद्दल आपण बोलतो आहे, राईट. सो आतमधली सॉईलच्या आतमधली जी काही माती आहे तिला गिवन व्हर्टिकल प्रेशर इंटेन्सिटी इज कॉल्ड ॲज व्हॉट, प्रेशर बल्ब. त्याला काय म्हणतो मी, प्रेशर बल्ब. क्वेश्चन काय म्हणलंय, वाक्यवस्थित वाचा तुम्हाला कळून देईल. म्हणतात काय की द झोन इन द लोडेड सॉईल मास बाउंडेड बाय अन आयसोबारच्या आतली जी काही माती आहे त्या मातीला आपण काय म्हणणार, ऑफ द गिवन व्हर्टिकल प्रेशर इंटेन्सिटी इज कॉल्ड ॲज प्रेशर बल्ब. आलं लक्षामध्ये. म्हणजे तो जो बल्ब होता, हा जो काही बल्ब होता, हा बल्ब काय, हा जो बल्ब आहे ना, हा बल्ब आपला आयसोबार आहे, आणि त्याच्या आतमध्ये असणारी जी काही माती आहे, राईट, या सगळ्यांना मिळून आपण त्याला प्रेशर बल्ब म्हणणार आतमधले. तो बघा ते म्हणलेलं तुम्हाला, द झोन इन द लोडेड सॉईल मास बाउंडेड बाय अँड द आयसोबार ऑफ द गिवन व्हर्टिकल प्रेशर इंटेन्सिटी कॉल ॲज अ प्रेशर बल्ब. त्याला प्रेशर बल्ब म्हणतो. द व्हर्टिकल प्रेशर ॲट एव्हरी पॉईंट ऑफ द सरफेस ऑफ द प्रेशर बल्ब इज द सेम.
आलं लक्षामध्ये. तर याच्या आत तुम्हाला दिसायला भेटेल हा झाला आता प्रेशर बल्ब. याच्या आतमध्ये जी की माती आहे हे सगळं पकडून आपला आता काय झाला, हा होता आपला आयसोबार, राईट. त्याच्या आतमधली माती जी की आहे वरून लोड आल्यानंतर इथे तुम्हाला काय काय दिसायला भेटेल, हा एवढूसा आहे, हा आहे, हा आहे, हा वाला आहे. हे बघा अशा पद्धतीने हा बनून जाईल आपला काय, याला म्हणून देतो मी काय, हा असतो आपला प्रेशर बल्ब. तो अख्खा हा जो काही मातीने लोडेड झाला, हा जो काही पोर्शन हा अख्खा झाला, अख्खा काय झाला आपला, हा झाला प्रेशर बल्ब. ही एकटी लाईन काय असते आपली, आयसोबार, 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 ही आयसोबार. हा सरफेसच्या आतमध्ये असणारी जेवढी काही माती असेल आणि त्यांचे जे काही सगळे आयसोबार असतील या सगळ्यांना मिळून काय म्हणलं मी, याला म्हणून प्रेशर बल्ब. द व्हर्टिकल प्रेशर ॲट एव्हरी पॉईंट ऑफ द सरफेस ऑफ द प्रेशर बल्ब इज सेम. लिहा वाक्य. द व्हर्टिकल प्रेशर, द व्हर्टिकल प्रेशर ॲट एव्हरी पॉईंट on the surface of pressure, on the surface of pressure bulb is same. The vertical pressure at every point on the surface of the pressure bulb is the same. राईट. एक्झाम्पल तुम्हाला मी घेऊन दाखवलं होतं, पूर्ण सॉल्व करून दाखवलं होतं, तुम्हाला कळालेलं असेल प्रेशर बल्ब काय असतो, राईट. याच्याबद्दल तुम्हाला माहिती कळालेली असेल. तो प्रेशर आयसोबार जो असतो तो पुरा कंटूर जो काही कर्व आहे त्याला आयसोबार म्हणतो. त्याच्या आतमध्ये असणारे जेवढे बी काही आयसोबार असतील या सगळ्यांना मिळून आपला एक सॉलिड काय बनेल, एक बल्ब बनून जाईल. त्याला प्रेशर बल्ब म्हणतो आपण, राईट. तर अशा पद्धतीने प्रेशर बल्ब जे आहे ते आपल्याला दिसायला भेटत असतं. तो प्रेशर बल्ब ही झाली तिसरी कंडिशन. तो पहिले सांगितलं तुम्हाला मी, तो पॉईंट लोड टाकल्यामुळे ओरिजेंटल प्लेनमध्ये होणारं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. व्हर्टिकल प्लेनमध्ये होणारं डिस्ट्रीब्युशन बघितलं आणि आपण आर आणि झेडला व्हॅरी करून जो काही आपल्याला 3 डायमेन्शनमध्ये जे काही व्हेरिएशन दिसायला भेटत असतं तो प्रेशर बल्ब किंवा आयसोबार पण आपण बघून घेतलेला आहे, राईट. तर अशा पद्धतीने आपण बघितले. मग आपण ज्या 3 गोष्टी बघितल्यात त्या तिघांना मी एकत्र दाखवण्याचा प्रयत्न करतो, राईट. तर ज्या 3 गोष्टी बघितल्यात त्यांना तिघांना मी एकत्र दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा लागतोय आपला क्यू लोड, राईट. तर क्यू लोडमध्ये काय दिसायला भेटेल मला, हा ओरिजेंटल प्लेनवरती डिस्ट्रीब्युशन कसं असणार, असं. हा व्हर्टिकल प्लेनवरती डिस्ट्रीब्युशन कसं असणार, असं काही तर, राईट. असं काहीतरी असेल अशा पद्धतीने. आणि प्रेशर बल्ब कसा असेल, हा असा. हे 3 डिस्ट्रीब्युशन आपण शिकलेले आहोत. हे 3 डिस्ट्रीब्युशन आपण शिकलेले आहोत. आलं लक्षामध्ये. तर काय काय बरं का, हा झाला आयसोबार, राईट. हा ओरिजेंटल डिस्ट्रीब्युशन आणि हा व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन. होरिजेंटल डिस्ट्रीब्युशनमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस कुठे असतो, तर ओरिजेंटल प्लेनमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस कुठे असतो, ज्या ठिकाणी आर बाय झेडची व्हॅल्यू किती आहे, 0. मग आर बाय झेडची व्हॅल्यू 0 टाका एक्सप्रेशनमध्ये, तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रेस किती सापडणार, 0.4775 क्यू डिवाइड बाय झेड स्क्वेअर, हा वाला. नंतर आर बाय झेड इक्वल टू 0.5 असेल तेव्हा किती असेल रे, तर तुम्ही म्हणाल 0.27 समथिंग 33 किती आहे, राईट. तेवढा तुम्हाला सापडणार. पुढे इकडे आला तुम्ही 0.8 किती येते, 0.08 वाटतं, राईट. किती आहे तो 0.0844 क्यू बाय झेड स्क्वेअर. अजून तुम्ही आर बाय झेड इज इक्वल टू जर का समजा 2 वरती गेलात तर 0.0085 क्यू बाय झेड स्क्वेअर एवढं दिसायला भेटेल. टक्केवारीच्या बाबतीमध्ये पण बोलायचं आहे, हा किती असणार, हा समजा क्यू मॅक्स आहे, हा आपला हा मॅक्झिमम आहे, हा मॅक्झिमम आहे. हे किती असतं त्याच्या, हे परीक्षेला विचारले बरं काय, हे लक्षात घ्या. हे क्यू मॅक्झिमम हे किती असेल, हे 57% ऑफ मॅक्झिमम असेल. नंतर हा आर बाय झेड इज इक्वल टू 1 वाला, आर बाय झेड इज इक्वल टू 1 वाला किती असेल, 17.7 ऑफ द मॅक्झिमम. आणि आर बाय झेड इज इक्वल टू 2 वाला जो काही असेल तो निग्लिजिबलच्या बरोबर असतो, 1.8% ऑफ व्हॉट मॅक्झिमम. ते झालं ओरिजेंटल डिस्ट्रीब्युशन कवर. ओरिजेंटल डिस्ट्रीब्युशन कवर झाल्यानंतर तुम्हाला मी व्हर्टिकल सांगितलं. व्हर्टिकलमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं सांगितलं होतं, हा लागला इथं पॉईंट लोड, राईट. इथं आर इज इक्वल टू समथिंगवरती हा व्हर्टिकल प्लेन घेतो, याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे की आहे अशा पद्धतीने असतं. मला लक्षात आलं की इथं मॅक्झिमम असतो. बीटा किती बनवतो, बीटा किती असतो रे, तर बीटा असतो 39 डिग्री 13 मिनटं, 39 डिग्री 13 मिनटं, राईट. आणि नंतर आर बाय झेडची व्हॅल्यू किती असते, त्या केसमध्ये आर बाय झेडची व्हॅल्यू अंडररूटमध्ये 2/3 असते. याचाच मिनिंग काय होतं, 0.816. तर आर बाय झेडची व्हॅल्यू ज्या ठिकाणी 0.816 आहे किंवा अंडररूटमध्ये 2/3 आहे किंवा बीटा इज इक्वल टू 39 डिग्री 18 मिनटं 39 डिग्री 13 मिनटं, या 2 कंडिशन ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपला काय असतो बरं का, मॅक्झिमम स्ट्रेस सापडत असतो व्हर्टिकल प्लेनमध्ये. आणि किती असतो तो व्हर्टिकल प्लेनमध्ये, सिग्मा झेड मॅक्झिमम किती असतो, तर सिग्मा झेड मॅक्झिममची व्हॅल्यू काढली होती 0.088 क्यू डिवाइड बाय आर स्क्वेअर, क्यू डिवाइड बाय आर स्क्वेअर. आणि तुम्हाला मी टाऊ आर झेड मॅक्झिमम आपण काढायला लावला, हा किती होता 0.71 होता आय थिंक, राईट. तो 0.71 किती आला 0.071
0.071 क्यू डिवाइड बाय आर स्क्वेअर. हे सगळे रिलेशन आपल्या परीक्षेला विचारले जाणारे असतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं का तुम्हाला रे? इथपर्यंत क्लिअर झालं? तर अशा पद्धतीने आपली काय बरं का बोजनीस थेरी कंप्लीट झालेली आहे. इथपर्यंत काही डाऊट असेल नेहा तर विचार पटकन. नेहा, भाग्यश्वरी, कुलदीप, चंदा, इथपर्यंत काही डाऊट असेल तर पद्धतशीर विचारून घ्या मला. ॲटलीस्ट इथपर्यंत हे बोजनीस थेरीम झाली. आत्तापर्यंत नुसता बोजनीस थेरीमच्या अजम्पशनवरती क्वेश्चन आहेत. बघून घ्या, पेपर उचलून बघून घ्या सगळे. बोजनीस थेरीमच्या अजम्पशनवरती क्वेश्चन आहेत, राईट. नंतर तो फॉर्म्युला जो काय आहे त्या फॉर्म्युलावरती तुम्हाला केबीची व्हॅल्यू, नंतर सिग्मा जेडची व्हॅल्यू, होरिजेंटल प्लेसचं डिस्ट्रीब्युशन, व्हर्टिकलचं डिस्ट्रीब्युशन, आयसोबारचं डिस्ट्रीब्युशन, या सगळ्यांचं तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला क्लिअर झालं का आता? हे क्लिअर आहे का रे? तुम्हाला प्रॅक्टिस कशाची करायची माहिती आहे का? तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची आता? तो जो काही मी क्यू घेतला होता, क्यू इज इक्वल टू समथिंग सिग्मा जेड इज इक्वल टू 0.5 क्यू घेतला होता. तुम्ही काय करायचं, असा लोड तुमच्या पद्धतीने तुम्हीच करायचं, बसायचं, कॅल्क्युलेशन घ्यायचं आणि तुम्ही करायचं आहे. प्रॅक्टिस करा. तुमच्या कधी विसरणार नाही तुम्ही. फाउंडेशनमध्ये जेव्हा प्रेशर बल्ब येईल ना, मग तेव्हा तुम्हाला विचारेल मी तिथं. हां, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीचं लोड लावतोय. हा क्यू आहे. हा तुम्हाला कुठे लागत असते? सगळं स्ट्रेट डिस्ट्रीब्युशन फाउंडेशनमध्ये लागणार आहे. हा क्यू आहे समजा. आता तुम्हाला काही घ्यायचं आहे. तुम्हाला मी म्हणलो आहे की तुम्हाला लाईन जॉईनिंग करायची आहे. सिग्मा जेड ऑफ समथिंग 0.2 क्यू वाल्या लाईनला जोडायचं आहे. किती? 0.2 क्यू वाल्या. मग तुम्ही कसं एक्सप्रेशन दिलं मी त्या एक्सप्रेशनने जा आणि पुन्हा त्याचा बल्ब बनवून बघा. काय काय सांगितलं मी तो तक्ता पुन्हा बघून घ्या. काय काय सांगितलं बरं? कुठे ते? तुम्हाला झेडची व्हॅल्यू तुमच्या पद्धतीने घ्यायची. केबीची व्हॅल्यू तुम्ही काढायची. केबीची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल. कसे काढले मी ते? त्या या केबीच्या व्हॅल्यूनं आर बाय झेडची व्हॅल्यू काढून घ्यायची. राईट. आर बाय झेडवरून आरची व्हॅल्यू काढायची. मग तुमच्याकडे झेड असेल, आर असेल, याच्यानुसार डायग्राम बनवायच्या. डायग्राममध्ये त्यांना जोड करून द्यायचं. अशामध्ये प्रेशर बल्ब असतो. म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्रेशर बल्ब असा असतो. क्लिअर? तर थांबतो इथे मी. जातो मी डायरेक्ट.